नमस्कार मित्रांनो, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमाच्या 8व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मागचा एपिसोड धमाल झाला. पूर्ण जगामध्ये 60,000 पेक्षा जास्त लोकांनी त्या एपिसोडला बघितलं. अर्चना तुफान बोलली. तिच्या पर्सनॅलिटीची डेप्थ, तिच्यामधलं गुरुत्व हे आपण सर्वांनी बघितलं. कथ्थक सारख्या विधेमध्ये स्वतःला पूर्ण समर्पित करून, पूर्ण परिवाराची काळजी घेऊन, कुटुंबाची काळजी घेऊन, नवऱ्याची काळजी घेऊन ह्या कलेला जोपासणं हे सोपं नाही. कार्यक्रम संपला आणि लगेच फोन यायला सुरुवात झाली. बऱ्याच लोकांनी म्हटलं की दादा ह्याचा दुसरा एपिसोड व्हायला पाहिजे. मी लगेच अर्चनाशी बोललो आणि अर्चनानी पण आनंदाने सहमती दिली. ह्या वेळेला अर्चना बोलणार आहे आपल्या चित्रपट सृष्टीच्या आणि इतर अनुभवांच्या बद्दल. तर आजचा हा एपिसोड आहे मुंबईच्या चित्रपट सृष्टीवर, अर्चना जोगळेकर आणि तिच्या जीवनावर. चला पाहूया जागर मराठी अस्मितेचा. नमस्कार मंडळी, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी निहारिका आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, गेल्या आठवड्यात आपण गप्पा मारल्या नृत्यगुरू अर्चना जोगळेकर यांच्यासोबत आणि जाणून घेतला नृत्य क्षेत्रातील त्यांचा प्रवास. त्या गप्पांच्या कार्यक्रमांना तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा आज गप्पा मारणार आहोत अर्चनाताई यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत चित्रपट सृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दल. चला तर मग. नमस्कार अर्चनाताई, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार निहारिका. खूप छान मजा आली होती गेल्या वेळेलाही आणि प्रेक्षकांचे अभिप्राय जसजसे मी बघत गेले तसं माझ्या लक्षात आलं की येस, वी आर डेफिनेटली हेडिंग फॉर वन मोर एपिसोड. येस, प्रेक्षकांचा खूप खूप भरघोस प्रतिसाद पहिल्या भागाला मिळाला आणि त्यांच्याच डिमांडवरून म्हणता येईल आपण हा दुसरा भाग पण घेऊन येत आहोत आणि या गोष्टीचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय. आणि गेल्या भागात आपण जाणून घेतला तुमचा नृत्य क्षेत्रातला प्रवास, तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तुमच्याच कडून तुमचा चित्रपट सृष्टीतला प्रवास. तर माझा पहिला प्रश्न तोच असणार आहे की नेमकी ही सुरुवात कुठून झाली? चित्रपट सृष्टीतलं तुमचं नाव हे खूप मोठं नाव आहे आणि आजही लोकांना तुमच्या चित्रपटांबद्दल, मालिकांबद्दल छोटे छोटे डिटेल्स लक्षात आहेत. तर नेमकी ही सुरुवात कुठून झाली? तुमचं या क्षेत्रात पदार्पण कसं झालं त्याबद्दल काय सांगाल? अभिनयाच्या क्षेत्रात म्हणजे प्रोफेशनल क्षेत्रात तसं म्हटलं तर माझं डायरेक्ट प्रोफेशनल क्षेत्रातच पदार्पण झालं. म्हणजे काही खूप वेळा आपल्याला आपण बघतो की तरुण पिढी व्यावसायिक रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्याला आपण प्रायोगिक रंगभूमी किंवा थिएटर्स ह्याच्यामध्ये आधी बरेच वर्ष घालवतात. इंटरेस्टिंगली मी प्रायोगिक रंगभूमीमध्ये कधीच नव्हते आणि हे पदार्पण खूप इंटरेस्टिंग होतं. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच शिवाजी मंदिर कला विभागातर्फे, म्हणजे शिवाजी मंदिर जे थिएटर आहे दादरचं, तर त्यांच्या कला विभागातर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा अनाऊन्स झाल्या होत्या आणि मी लहानपणापासून एकपात्री अभिनय स्पर्धेत कायमच भाग घेतले होते. म्हणजे इंटर कॉलेजिएट मध्ये पण मी बक्षिसं मिळवली होती आणि मला आवडायचं एकपात्री अभिनय. कारण म्हणजे ते कम्प्लिटली तुमच्यावर अवलंबून असतं. यू आर नॉट डिपेंडंट ऑन एनीबडी. इट्स अ सोलो गेम. म्हणजे जसं मी सोलो परफॉर्मर डान्सर होते तसं एकपात्री अभिनय हा सुद्धा एकट्याचाच प्रवास असतो तो. आणि ऑलरेडी माझ्या एकपात्री अभिनयाचं मी म्हटलं तसं बऱ्याच स्पर्धा जिंकून झाल्या होत्या आणि शिवाजी मंदिर कला विभागातर्फे ज्या वेळेला या स्पर्धेची माहिती कळली त्या मी ठरवलं चला आपण यात भाग घेऊया. आणि मला माहिती नव्हतं की त्यात जवळजवळ 700-800 पार्टिसिपेंट्स होते, 4 जण होते आणि ती सकाळपासून शनिवारी स्पर्धा सुरू झाली आणि शनिवारी संध्याकाळी त्यांनी त्यातले म्हणजे सेमी फायनल राऊंड आणि मग फायनल राऊंड आणि रविवारी फायनल राऊंड होणार होता.
तर शनिवारच्या राऊंडमध्ये मला आठवतंय मी अखेरचा सवाल मधली नंदूची भूमिका केली होती. हो. आणि त्याच्यानंतर शेवटी ज्या वेळेला शनिवारी सेमीफायनल मधून कोण कोण फायनलिस्ट सिलेक्ट झालेत असं अनाऊन्स करण्यात आलं, त्यावेळेला मी सिलेक्ट झाले होते आणि अजून एक मुलगी सिलेक्ट झाली होती आणि तिने पण तोच अखेरचा सवाल मधला नंदूचा पार्ट केला होता. तर मी तिला म्हंटल की अगं आपण दोघी सिलेक्ट झालो आहोत, तर दोघींनी पुन्हा तेच फायनल मध्ये नको करायला, तू तरी बदल नाही तर मी तरी बदलते. आणि ती म्हणाली छे माझं दुसरं काही रेडी नाहीये, मी आता ओव्हरनाईट उद्या सकाळी रविवारी कुठलं वेगळं मी तयार करू, मी तर हेच करणार आहे. तर मी म्हटलं ठीक आहे तू ते कर, मी वेगळं करते. आणि मग मी ती फुलराडी मधली फुलराडीचे एक खूप छान मोनोलॉग आहे, तर मी तो उचलला आणि तो मी सोलो म्हणजे एकपात्री अभिनयामध्ये तो परफॉर्म केला. आणि त्या माझ्या एकपात्री अभिनयाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि त्यावेळेला परीक्षकांमध्ये मंगेश कुलकर्णी होते. आणि त्याच वेळेला दुर्वांची सुडी ही जी नाटक कंपनी बाळ कोल्हटकरांची त्यावेळेला अतिशय गाजलेली नाटक कंपनी, त्यांचे अनेक नाटकं धोधो चाललेली होती. म्हणजे वाहतो ही दुर्वांची जुडी हे पहिलं नाटक ज्याचे लिटरली हजारो त्यांचे प्रयोग झाले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचं देणाराचे हात हजार वगैरे अशी बरीच चांगली चांगली नाटकं गाजलेली होती बाळ कोल्हटकरांची. तर त्यांनी नवीन एक नाटक लिहिलेलं होतं उघडले स्वर्गाचे दार, आणि त्या नाटकामधल्या प्रमुख भूमिकेसाठी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. आणि त्या नाटकाचे दिग्दर्शक होते दिलीप कोल्हटकर. तर मंगेश कुलकर्णी हे दिलीप कोल्हटकरांचे अतिशय चांगले मित्र आणि दोघेही थिएटर इंडस्ट्रीतले विजया मेहतांच्या मुशीतून घडून आलेले कलाकार. तर मंगेशनी माझं नाव दिलीप काकांना सुचवलं, दिलीप कोल्हटकरांना. आणि त्यावेळेला त्या नाटकाचे निर्माते म्हणजे बाळ कोल्हटकरांचे जे पार्टनर होते मुकुंद निमकर, ते आमच्या घरी आले ह्या नाटकाची ऑफर घेऊन की असं असं आमची इच्छा आहे की नंदिनीची भूमिका अर्चनाने करावी म्हणून. आणि त्यावेळेला गंमत म्हणजे मी जस्ट बीकॉमची परीक्षा दिली होती आणि मी एअर इंडियामध्ये एअर होस्टेससाठी जॉब ऍप्लिकेशन केलं होतं. एवढंच नव्हे तर मी लॉ कॉलेजमध्ये पण ऍडमिशन घेतली होती. म्हणजे आणि नृत्यामध्ये मी अलंकार करत होते, त्यावेळेस असे बऱ्याच दगडांवर पाय ठेवून उभे होते. तर ज्या वेळेला हे ऑफर आली नाटकाची आणि डायरेक्ट व्यावसायिक रंगभूमीवरची, तर मी त्यांना म्हंटल की मला आधी स्क्रिप्ट वाचायला आवडेल, मला जर भूमिका आवडलं तर मी करीन. तर मुकुंद निमकर ही वॉज क्वाईट अनएक्सपेक्टेड होतं त्यांना की ही जेमतेम 18-19 वर्षाची पोरगी आणि मला हे असं उत्तर देतेय, की ते म्हणाले अरे बाळ कोल्हटकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे लिहिलं गेलेलं नाटक आहे, उत्तमच आहे. म्हणजे सगळ्या मिमी म्हणणाऱ्या अभिनेत्री ही भूमिका करण्यासाठी धडपडतायत आणि तुम्ही असं उत्तर देता. मग ते थोडे स्वतःच शांत झाले, ते म्हणाले काय हरकत नाही, आम्ही मुहूर्त करतो आहो रवींद्रमध्ये आणि त्यावेळेला नाट्यवाचन असेल आणि स्वतः बाळासाहेब त्याचं नाट्यवाचन करणार आहेत, तेव्हा तुम्ही तिथे या, तुम्हाला जर आवडलं तर सांगा. तर त्याप्रमाणे मग मी तिथे गेले आणि नाट्यवाचनाला, आणि बरेच बाकी नट ते त्याच्यामध्ये काम करणारे होते, ते सगळे तिथे हजर होते. आणि निर्विवाद ती अप्रतिम भूमिका होती. इट वॉज अन ऑथर बॅक्ड रोल. आणि गंमत अशी की फुलराडी मधले तो जो मोनोलॉग आहे तो असा रिदमिक मोनोलॉग आहे, त्याच्यामधले डायलॉग्स. आणि उघडले स्वर्गाचे दार मधली नंदिनीची ती जी भूमिका होती त्याचे एकही डायलॉग म्हणजे केवळ गद्यात नव्हताच, ते सगळं पद्यमयच डायलॉग होते, त्याला रिदम होता. आणि अर्थात दिलीप काका आईला चांगले ओळखत होते, त्यांना माझी म्हणजे कथकची बॅकग्राऊंड उत्तम माहिती होती. आणि त्याच्यामुळे ती खूप अशी काव्यात्मक भूमिका होती आणि त्यामुळे तिचं प्रत्येक येणं जाणं सुद्धा रिदमिक होतं. तर ते त्यांनी म्हणजे कम्प्लिटली माझ्यावर सोडलं होतं की अर्चना तू हे करत जा. सो आय वॉज इन अ वे कोरिओग्राफिंग माय मूव्स ऑल्सो. आणि अशा पद्धतीने 1983 ला 9 जानेवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग गडकरी रंगायतनला झाला. आणि नाटक धोधो चाललं. पहिल्याच वर्षात आमचे 200 पेक्षा अधिक प्रयोग झाले. आणि त्यावेळेला रंगभूमीवरची जेवढी अभिनेत्री म्हणून जेवढी जी काही अवॉर्ड्स होते, आय स्वेप्ट ऑफ ऑल द अवॉर्ड्स. आणि त्यावेळेचे खूप मोठे नाट्य समीक्षक वाय गाडगीळ म्हणून होते आणि त्यांनी माझ्या भूमिकेबद्दल इतकं माझं कौतुक म्हणजे त्यांनी जेव्हा उघडले स्वर्गाचे दार नाटकाची समीक्षा लिहिली
तर त्या समीक्षेवर सगळ्यात वर पहिला मथळा जो होता त्यांचा टायटल, ते त्यांनी दिलं होतं की उघडले स्वर्गाचे दार, लयवती, गुणवती आणि रूपवती अर्चना जोगळेकर हिचे यशस्वी पदार्पण. तर मला अजून आठवतंय की आमच्या नाटकामध्ये माझ्या बरोबर विश्वामित्राची भूमिका करणारे जे अभिनेते होते रमेश भाटकर, तर ते इतके चिडले. तर रमेश मला म्हणे, काय हे माझी भूमिका, प्रमुख भूमिका, अर्ध्याहून अधिक नाटक मी डायलॉग मधून बोलतोय आणि हे अर्ध पान नाटकाची समीक्षा आणि त्याच्यातले 4 कॉलम्स फक्त अर्चना जोगळेकर बद्दल लिहून शेवटच्या कॉलम मध्ये रमेश भाटकर उमदा दिसला आणि त्यांनी चांगलं केलं. 2 वाक्यात माझी बोळवण केली. चिडलेला होता. पण मला ते सगळं त्यावेळेला नवीन होतं की मी प्रथमच रंगभूमीवर पदार्पण केलं होतं आणि म्हणजे ह्याचं किती पॉप्युलॅरिटीची रेंज आणि ह्या सगळ्याचा अंदाज त्यावेळेला आलेला नव्हता. परंतु त्यावेळेला एक खूप कॉमन ट्रेडिशन म्हणू असं झालं होतं की ज्यावेळेला चित्रपट निर्माते नवीन चित्रपटांची म्हणजे लॉन्च करायचे आणि त्यांना जेव्हा नवीन चेहरा हवा असायचा, तर ते नेहमी नाट्यसृष्टीकडे वळायचे की इथे कोणी नवीन मुलगी आली आहे का किंवा नवीन अभिनेता आलेला आहे का. म्हणजे अर्थात विक्रम गोखले, नाना पाटेकर ह्या सगळ्यांनी रंगभूमीतूनच सुरुवात करून नाट्यसृष्टीतून चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनीही, म्हणजे इव्हन नीना कुलकर्णी पण, तर भक्ती, सगळेच जण. आणि तसंच झालं की माझ्या या भूमिकेचा इतका बोंबाबोंब झाली, अनेक चित्रपट निर्माते आणि नाटक बघायला आलं की म्हणजे ऑडिशन झाल्यासारखंच होतं ना, की तुम्हाला त्या कलाकाराची रेंज, अभिनयाची रेंज आणि ताकद सगळंच कळतं, दिसते कशी, परफॉर्म कशी करते. इट इज ॲज गुड ॲज ऑडिशनिंग. तर असे अनेक निर्माते नाटक बघायला यायला लागले आणि त्याच्यातूनच मग मला मराठी चित्रपटाच्या ऑफर्स मिळाल्या. आणि मग पहिला माझा चित्रपट मी साईन केला होता तो खिचडी, परंतु जो पहिला रिलीज झाला तो अर्धांगी चित्रपट, ज्याच्यात मी आणि अजिंक्य देव आम्ही दोघंही इंट्रोड्युसिंग पेअर म्हणून होतो. आणि मग भारती आचरेकर, राजा मयेकर, आपली निवेदिता जोशी, विजय गोखले, हे म्हणजे आम्ही सगळ्यांनी ऑलरेडी अनेक वेळा नाटकामध्ये आणि इथे तिथे आम्ही एकत्र भेटलो होतो. त्यामुळे छान ओळख होत होतो. आमच्याच पिढीचे सगळे तरुण मंडळी बरीच होती. आणि सो दॅट वॉज अ व्हेरी स्मूथ टेक ऑफ असं मी म्हणेन की आज किंवा त्याही वेळेला मी बघायची की कितीतरी नट किंवा अभिनेत्री किंवा होऊ इच्छिणारे असे किती धडपड करायचे. आणि मी म्हणेन की मला खरोखर दैवानी असं प्लॅटरवर रेडीमेडच सगळं दिलं. पण त्याच्या मागे अजून पण मी एक इंटरेस्टिंग माहिती मला शेअर करायला आवडेल आणि ती म्हणजे अभिनय हे करणारी म्हणजे माझ्या घराण्यातली मी पहिली नव्हते. माझी सख्खी आजी म्हणजे माझ्या आईची आई सुरेखा जोशी ही स्वतः उत्तम अभिनेत्री होती आणि तिने संगीत नाटकांमध्ये अनेक भूमिका केल्या होत्या. आणि त्या काळात म्हणजे माझ्या आजीच्या काळात म्हणजे त्यावेळेला तर बायका नाटकात कामही नाही करायच्या, की आपण बालगंधर्वांचं बघतो की बालगंधर्व स्त्रीची भूमिका करायचे. आणि माझ्या आजीनी बालगंधर्वांबरोबर एकच पहिला नाटकामध्ये काम केलेलं आहे. ज्यावेळेला बालगंधर्व सिंधूची भूमिका करायचे तेव्हा माझी आजी गीतेची भूमिका करायची. आणि त्याच्यात गीतेचा एक अप्रतिम मोनोलॉग आहे की हे कसले देव हे शेंदूर कमी देव. म्हणजे ज्या वेळेला सुधाकर दारू प्यायला लागतो आणि सिंधूची दयनीय अवस्था होते, तर ते न सहन होऊन गीता ही त्यांच्याकडे काम करणारी जी फाड फाड बोलते, असं ते आजीची भूमिका होती. आणि तिने संपूर्ण हयात अनेक नाटकांमध्ये कामं केली, चित्रपटांमध्ये कामं केली. आणि इतकंच नव्हे तर शेवटची तिची भूमिका असलेलं म्हणजे बाजीरावांवरच ही श्रींची इच्छा, हे अतिशय गाजलेलं नाटक, त्या नाटकामध्ये गोपिकाबाईंची भूमिका माझ्या आजीने केलेली होती. आणि त्यामुळे हा वारसा परंपरागतच आलेला होता. आणि अर्धांगी चित्रपटाची गंमत म्हणजे अर्धांगी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला भोरला शूटिंग करत होतो पंतसचिवांच्या वाड्यामध्ये, तर मी प्रथमच म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी चालले होते आणि आईला त्यावेळेला शक्य नसायचं माझ्या बरोबर येणं, कारण ती तिच्या नृत्य संस्थेमध्ये बिझी होती की क्लासेस सोडून तिला हलणं शक्य नसायचं. तर त्यावेळेला मग तिने आजीला विचारलं माझ्या की आई तू जाशील का ग अर्चना बरोबर सोबतीला म्हणून, की प्रथमच मी आउटडोर शेड्यूल मध्ये जात होते. तर आणि पुण्यापासून भोर अगदी जवळ आहे, आजी पुण्याला राहायची. तर आजी म्हणाली हरकत नाही, मी तिला
मी जाईन तिच्याबरोबर. आणि म्हणून आजी माझ्या बरोबर अर्धांगी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये केवळ सोबत म्हणून आली होती. आणि अर्धांगी चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजदत्त. राजदत्त हे अत्यंतिक नावाजलेले दिग्दर्शक की ज्यांनी अनेक उत्तम डिरेक्शनची त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेले होते. आम्ही त्यांना दत्ता काका म्हणायचो. तर राजदत्त ज्या वेळेला पहिल्या दिवशी मेकअप रूम मध्ये आणि सेटवर म्हणजे आम्ही सगळे रेडी होण्यासाठी वगैरे एकेका कलाकाराला आपापली प्रत्येकाचं भूमिकेचं ब्रीफिंग करायला दत्ता काका जेव्हा भेटले, तर त्यावेळेला आजी तिथंच बसली होती आणि अर्थात आजीचा पण काळ दत्ता काकांनी पाहिलेला होता. आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांनी आजीला पाहिलं ते म्हणाले, "अरे बापरे, सुरेखा जोशी तुम्ही इथे काय करताय?" तर आजी म्हणाली, "अहो ही नात माझी, मी तिच्या बरोबर आले." तर ते त्यांना राहावेच ना, की ते म्हणाले, "अरे एवढी म्हणतात तसं बुजुर्ग आणि नावाजलेली उत्तम अभिनेत्री आपल्या सेटवर आहे आणि असं नुसतं कसं तिला बसून ठेवायचं?" तर त्यांनी अर्धांगी चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका होती, म्हणजे माझ्या सासूचा रोल आशा काळेंनी केला होता आणि त्यांच्या सासूची भूमिका म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये होतं ते. तर ती छोटीशी भूमिका होती, परंतु आजी आली होती तर त्यांनी तिथंच तिला धरली आणि ते म्हणाले, "नाही सुरेखाबाई, हे तुम्हीच करा ही भूमिका." आणि असं ती केवळ सोबत म्हणून माझ्या बरोबर आलेली आणि शी एंडेड अप डुईंग रोल इन अर्धांगी. तर असे एक इंटरेस्टिंग त्यातली आठवण आहे अर्धांगी चित्रपटाची. दॅट्स आणि त्याच्यानंतर मग हिंदी सिरियल्स, हिंदी चित्रपट, वास्तविकता मी मराठी चित्रपट खूप कमी केले. हिंदी चित्रपट जास्त केले. आणि त्यावेळेला काय होतं की म्हणजे मला विचारायचं, पण का हो तुम्ही मराठी चित्रपट का नाही करत? तर मी त्यांना गमतीनं म्हणायची की आहे काय त्या भूमिकांमध्ये? म्हटलं असे हिरोईन्सना चॅलेंजिंग भूमिका फार कमी मिळतात. आणि म्हटलं फक्त झाडामागे पळायचं आणि गवतार लोळायचं एवढंच करायचं असेल तर तुम्ही ते स्टेट लेव्हलवर कशाला करायचं? आपण नॅशनल लेव्हलवर करूया. असं पण. आणि मला अर्थात सुदैवाने उत्तम हिंदी चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या आणि म्हणून ऑब्व्हियसली आय ऑप्टेड की मी हिंदी चित्रपटात काम मी आता तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते, की मराठी चित्रपट तुम्ही अनेक केले आणि त्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. पण त्याची संख्या कमी काय? हे मी तुम्हाला विचारणारच होते आणि मला त्याचं उत्तर नाही, मिळालं. पण त्याचं अजून एक कारण आहे, की त्यावेळेला म्हणजे अशोक सराफ आणि लक्षा यांची अशी लाट आली होती. म्हणजे नो डाऊट ते दोघं अत्यंतिक गुणी कलाकार, हरहुन्नरी कलाकार, परंतु त्यांच्या कॉमेडीची लाट आली होती. हं. त्यांचं म्हणजे बेफाट टायमिंग लक्षाचं पण अशोकचं पण आणि त्यामुळे इतके ते ज्याला आपण म्हणतो ना अगदी टपोरी कॉमेडी जी होती त्याच्यामध्ये मला अभिनेत्री म्हणून म्हणजे कधी कधी अतिबुद्धिमान असणं सुद्धा तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट जातं. म्हणजे एक मी म्हणजे हे माझं अभिनय कारकिर्दी करत असतानाच मी माझं लॉ ग्रॅज्युएशन केलं आणि मी म्हणजे डोळसपणे मला येणाऱ्या प्रत्येक भूमिकेकडे बघत होते की मला करायला काय आहे. म्हणजे ठीक आहे अशोक आहे लक्ष आहे परंतु त्याच्यात मला अभिनेत्री म्हणून मला करायला काही आहे का आणि ते मला दिसत नसलं की मग मी ते रिफ्यूज करून टाकायची. त्यामुळे तू नोट करशील की मराठी चित्रपट मी मोजकेच केलेत परंतु ती प्रत्येक भूमिका वेगळी आहे. म्हणजे जसं अर्धांगीमध्ये मी आणि अजिंक्य होतो त्यातली भूमिका अगदी वेगळी होती. किंवा रंगत संगत मध्ये ही कॅन्सर पेशंट असते आणि ती आपल्या वडिलांबरोबर राहायला आली आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ती ट्रेडिशनल हिरोईन कॅटेगरीतली भूमिकाच नव्हती रंगत संगत मध्ये. त्याच्यात सुद्धा अशोक होता, अशोक नव्हता, लक्षा होता, रमेश भाटकर होता, अजून आपला उदय टिकेकर होता आणि माझी भूमिका टोटली वेगळी होती रंगत संगत मध्ये. किंवा सचिनचं एकापेक्षा एक जे होतं इट वॉज काइंड ऑफ एन ऍक्शन थ्रिलर, कम्प्लिटली डिफरंट एकापेक्षा एक. आणि नंतर नितीश बरोबर मी अनपेक्षित चित्रपट केला तर त्याच्यामध्ये मी चक्क एक पॉप सिंगरची भूमिका केली होती. म्हणजे टोटली कॉन्ट्रास्ट टू माय क्लासिकल इमेज. सो किंवा निवडुंग जो खूप खूप गाजला. तर निवडुंग मधली भूमिका पण अप्रतिम भूमिका होती. रवींद्र मंकडी त्याच्यामध्ये माझ्या बरोबर होते. सो प्रत्येक भूमिका मी डोळसपणे वेगळी करायचा प्रयत्न केला किंवा वेगळी निवडायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच काय होतं तुम्ही खूप चित्रपट केले आणि त्यातला एकही प्रेक्षकांच्या लक्षात नाही. वेळेस मी थोडे केले असते तरी ते सगळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत चित्रपट. सो दॅट इज वन ऑफ द रिझन. दॅट्स ट्रू, दॅट्स ट्रू.
प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेलं काम म्हणजे अजून एक जे आजही लोक ज्याची चर्चा करतात ते म्हणजे तुमची फुलवंती ही मालिका. फक्त चित्रपट नाही तर मालिका आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही तुमचं इतकं सुंदर काम समोर आलेलं आहे. तर फुलवंती मालिकेबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. स्पेशली तिथल्या कारण त्याच्यात अगेन तुमची भूमिका ही खूप वेगळी होती. तर त्याच्या सेटवरचे काही अनुभव, त्या मालिकेतले काही असे मेमोरेबल असे काही अनुभव ते शेअर करायला तुम्हाला आवडतील का? फुलवंती मालिका मी कशी साईन केली मुळातच त्याचा किस्सा बराच इंटरेस्टिंग आहे. फुलवंती ही ऍक्च्युली सत्य घटनेवर आधारित ही मालिका आहे. 18व्या शतकामध्ये बंकट नरसी नावाची एक नर्तिका होती आणि तिच्या आयुष्यावर म्हणजे ह्याचे बखरीमध्ये पुरावे मिळतात आणि बाबासाहेब पुरंदरांनी ते लिहिलेली होती. आणि 18व्या शतकातल्या या नर्तकीच्या आयुष्यावरची दिस वॉज अ रिअल लाईफ स्टोरी. आणि ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कमिशन सिरियल होती आणि त्याचे निर्माते मंगेशकर कुटुंबीय होते. सो उषा मंगेशकर त्याच्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होत्या आणि बाळासाहेब म्हणजे हृदयनाथजी त्याचे संगीत दिग्दर्शक होते. लता दीदींनी त्याची गाणी गायली होती, त्यामुळे म्युझिक साईड त्याची अगदी सणसणीत होती. फक्त त्यावेळेला मी हिंदी चित्रपटांवर कम्प्लिटली लक्ष केंद्रित केलं होतं आणि माझ्या सेक्रेटरीनी मला सांगितलं होतं अजिबात सिरियल साईन करायच्या नाही. सिरियलमध्ये ओव्हर एक्सपोजर होतं, म्हणजे त्यावेळेची धारणा वेगळी होती. आत्ताचा माहोल वेगळा आहे. पण त्यावेळेला सगळे हिंदी निर्माते यूज टू काइंड ऑफ लुक डाऊन अपॉन सिरियल्स की अरे उसने तो सिरियल की आहे, म्हणजे मग एक्सक्लुझिव्हिटी कमी झाली असं त्यांना वाटायचं. आणि म्हणून मला माझ्या सेक्रेटरींनी सांगितलं होतं की आप सिरियल अवॉइड करो, आपको सिरियल की बहुत ऑफर जाती है, कारण माझी कर्मभूमी, किस्सा शांतिका, चुनौती, चेहरे ह्या सगळ्या मालिका खूप गाजल्या होत्या हिंदी. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला थांबवलं की तुम्ही आता सिरियल नका करू. आणि अशा त्या फेज मध्ये मी असताना उषाताईंचा फोन आला आणि उषा मंगेशकरांचा. आणि त्यावेळेला तर काय लँडलाईन्सच होत्या फक्त. आणि अर्चना, मी उषा मंगेशकर बोलते. म्हटलं हा बोला ना. तर असं खूप छान हिंदी मालिका आम्ही बनवतोय आणि त्याच्यात म्हणजे नृत्याला खूप वाव आहे, तर तू ती प्रमुख भूमिका कर असं आम्हाला वाटतं. तर मी म्हटलं नाही, मी सिरियल करत नाहीये, मला नाही करायची. सो आय जस्ट रिफ्युज हर. तर त्या म्हणाल्या नाही, मी जर असं म्हटलं की नाही त्याच्यामध्ये नृत्याला तुला क्लासिकल डान्सला वाव आहे. मी म्हटलं का, तुम्ही लेकिन पिक्चर बनवला तेव्हा माझी कशी नाही आठवण आली असं म्हणून मी ठेवून दिला फोन. तर उषाताई एकदम आता काय करायचं, त्यांना ते इतकं अनपेक्षित होतं की मी असं काहीतरी त्यांना उत्तर देईन. मग त्यावेळेला त्यांचे प्रोडक्शन डिझायनर सतीश रालमाचीकर होते. तर त्यांची मग बरीच खलबत झाली आणि मग सतीश काकांनी त्यांना सांगितलं, उषाताई तुम्ही असं करा, तुम्ही त्याच्या आईला फोन करा, म्हणजे असं इकडून नाक पकडा की ती मानत नाहीये. तर मग उषाताईने आईला फोन केला आणि मग आईला गळ घातली की आशाताई तुम्ही सांगा ना तिला करायला, हो खूप छान भूमिका आहे, डान्सरची आहे असं. आणि क्लासिकल डान्स ऐकल्यावर माझी आई विरघळली आणि मग ती म्हणाली अगं ते सांगतायत तर तू नको नको म्हणूस, तू हो म्हण की त्यातला चांगला स्कोप आहे वगैरे वगैरे. तर असं ते आईकडून आलं आणि त्याच्यामुळे मग मी ती त्यांना उषाताईंचा मग पुन्हा फोन आला, मग तू काय ठरवलंयस म्हणजे त्यांनी आधी तिकडून पॉलिटिकली असे दोऱ्या ओढल्या होत्या. आणि मग मी त्यांना म्हटलं ओके आय विल डू इट. ठीक आहे, केव्हा भेटूया, आम्ही येतो तुला साईन करायला. आणि विश्वास नाही बसणार, आमच्या घरी म्हणजे त्यावेळेला आमचं ग्राउंड फ्लोअरवरच फ्लॅट होता आणि बहुतेक जुलै ऑगस्टचा महिना असावा, धो पाऊस पडत होता आणि टिपिकली आपल्या मुंबईत तळ साचायला वेळ लागत नाही, म्हणजे अगदी थोड्याच वेळात मान्सून म्हटलं की सगळीकडे सगळी गटारं तुंब भरलेली असतात, बिल्डिंगमध्ये 1-1, 2-2 फूट पाणी चढलेलं, अशीच सिच्युएशन होती. आणि त्यात मी अंधेरीला राहिला आणि उषाताई, लता दीदी पेडर रोडला. त्या तिथून गाडी घेऊन पावसामध्ये आल्या होत्या आणि लिटरली गाडीतून उतरल्या तर 2 फूट पाणी होतं आणि त्या अशा चपला हातात घेऊन डुबुक 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 पाण्यामध्ये करत उषाताई घरी आल्या आणि फायनली शी साइंड मी फॉर फुलवंती. आणि त्याच्यानंतर त्यांना मी बरीच मदत केली. अर्धांगीचं शूटिंग आमचं ज्या पंत सचिवांच्या वाड्यात झालं होतं, कारण त्यांना लोकेशन वगैरे हवं होतं, तर ते लोकेशन पण त्यांना मी सुचवलं होतं.
आणि फुलवंतीच्या वेळेला त्यांनी सुरुवातीला डान्स डायरेक्टर म्हणून मधु दीदीला घेतलं होतं, मधुरिता सारंग यांना. आणि पहिलाच जो पहिलं जे गाणं आहे लता दीदीनी गायलेलं, माई रे मैं नीर भरन नहीं जाऊंगी, ज्या वेळेला फुलवंती पेशव्यांच्या दरबारात पेशव्यांच्या समोर नाचते, तर ते गाणं म्हणजे आमचं ते शूटिंग शेड्यूल झालं त्यावेळेला मधु दीदी आली होती आणि संदीप वॉज असिस्टिंग हर, संदीप महावीर. आणि ते गाणं आमचं पिक्चराइज वगैरे झालं, ते शेड्यूल संपलं. आणि ते शेड्यूल संपल्यानंतर आम्ही मुंबईला परत आलो आणि मग काही दिवसांनी मला उषाताईंचा पुन्हा फोन आला की मला त्या म्हणाल्या, आणि त्यावेळेला बाय द वे माझा निवडुंग रिलीज झाला होता आणि निवडुंगचं डान्स डायरेक्शन मीच केलेलं होतं. आणि निवडुंगचे संगीत दिग्दर्शक पण बाळासाहेबच होते, हृदयनाथ मंगेशकर. त्यामुळे त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं किंवा माझं वर्क पाहिलेलं होतं. आणि उषाताईंनी मला फोन केला आणि त्या म्हणाल्या की अगं आमचं ना ते डान्स डायरेक्शनवर आमचं समाधान नाही झालेलं, ते जे काही केलेलं आहे ते. तर आम्ही नृत्य दिग्दर्शक बदलायचं म्हणतोय, तर तुला काही सुचवता येईल का? कुणाचं नाव सुचवशील? तर मी म्हटलं महाराजजींना घ्या. त्यांनी नृत्य दिग्दर्शक वेगळा कोणी हवाय म्हटल्यावर, आणि बेसिकली ते सगळं क्लासिकलच होतं. त्यामुळे मी म्हटलं महाराजजींना घ्या. तर त्या नाही नको, दिल्लीवरून नको, अजून कुठलं नाव सुचव. तर मग मी म्हटलं मग गोपीजींना घ्या, गोपीजी तर इथंच आहेत मुंबईमध्ये. तर नको गोपीजी नको, म्हणजे प्रॉबेबली ही वॉज नॉट गोइंग टू फिट इन हर बजेट और व्हॉट टेम्परामेंट, आय डोंट नो. तर उषाताई हे मला प्रश्न विचारत असताना बाळासाहेब तिथंच बाजूला बसले होते त्यांच्या, आणि ते म्हणाले, अगं तू तिला नावं काय सुचवायला सांगतेस, तिला सांग तूच कर म्हणून. तर असं त्यांनी सांगितल्यावर उषाताईंनी मला विचारलं, बरं तू करशील का? तर मी म्हणतो मी फुकट नाही करणार. म्हणजे नृत्य दिग्दर्शन ही टोटली वेगळी जबाबदारी आहे. आणि जरी म्हणजे मलाच जरी डान्स डायरेक्शन करायचं असलं तरी दॅट इन्कॉर्पोरेट्स लॉट्स ऑफ टेक्निकल इन्व्हॉल्वमेंट, किंवा राईट अप टू द एडिटिंग टेबल मी तिथे असेल. तर त्या म्हणाल्या, हो हो नाही तो काय प्रश्न नाहीये, पण तू करशील का? तर मी म्हंटल मी तुम्हाला विचार करून सांगते, मला एक दिवस द्या आणि मी तुम्हाला सांगते. कारण काय होतं निहारिका, म्हणजे खूप लोक ही मॉरॅलिटी पाळत नाहीत. आणि मी अभिमानाने सांगू शकते की आय एम अ व्हेरी हाय मोराल पर्सन. आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये मी मॉरॅलिटीज खूप पाळते. आणि जरी त्यांनी मधुरिता सारंगला काढून मला तिथे नृत्य दिग्दर्शन द्यायचं असं जरी उषाताईंनी ठरवलं असलं, तरी मी शास्त्रीय नृत्य क्षेत्रामध्ये होते. मधु दीदींना म्हणजे मी इथं तिथं अनेक कॉन्फरन्सेसमध्ये वी वुड बम्प इन टू इच अदर एव्हरी नाव अँड देन. आणि या प्रोजेक्टसाठी म्हणून मला आमच्यात कटुता यायला नको होती. आणि म्हणून मी चक्क उचलून मधु दीदींना फोन केला की मधु दीदी, असं असं झालंय, मला उषाताईंचा फोन आलाय आणि त्यांना शी वॉन्ट्स टू चेंज. तर ती म्हणाली, अच्छा मुझे तो कुछ नहीं मालूम. म्हटलं बरोबर आहे, आपको कैसे बताएंगे. म्हटलं लेकिन मैं आपको बता रही हूँ की ऐसे ऐसे हुआ है. आणि मी त्यांना म्हटलं जर तुमची परवानगी असेल तर मी हे करीन, नाही तर मी नाही करणार. आता ऍज इट इज मी त्याच्या फिल्डवर करतेच, मला काय फरक पडतो, दुसऱ्या कोणालाही त्यांना डान्स डायरेक्टर म्हणून घेऊ दे. पण आपल्यामध्ये गैरसमज किंवा कटुभाव मला यायला नको आहे. त्यामुळे तो जर म्हणजे तुमची जर काही त्याच्यावर म्हणजे आक्षेप नसेल तर मी नृत्य दिग्दर्शनाचं मी त्यांना हो म्हणून सांगेन, नाही तर मी त्यांना नाही सांगेन. जर इफ यू आर नॉट कम्फर्टेबल तर आय विल नॉट डू. तर मधुरिता सारंग शी वॉज ग्रेसफुल टू से की अगं अर्चना, तर दुसऱ्या कुणाला तरी आणतील आणि त्याचा बट्ट्याबोळ करतील, त्यापेक्षा तू करते एनी टाइम बेटर, माझी काही हरकत नाहीये, गो अहेड अँड डू इट. असं मधु दीदींनी सांगितल्यानंतर मग मी उषाताईंना फोन केला आणि मी त्यांना म्हटलं की काही हरकत नाही, मी करते डायरेक्शन त्याचं. असं मी म्हणजे उर्वरित संपूर्ण मालिका फुलवंतीचं नृत्य दिग्दर्शनही मी केलं. फक्त त्याच्यामध्ये म्हणजे शॉर्टफॉल असा होता की शेवटी जो मुकाबल्याचा जो सीन आहे किंवा गाणं आहे, तर मला ते म्हणजे मी ज्यावेळेला त्याची कोरिओग्राफी करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे म्हणजे त्याच्यात ती फुलवंती चुकलेली जी दाखवली ती इतकी ढोबळ आणि ब्लॅटंट चूक दाखवली आहे, किंवा कदाचित अगदी म्हणजे ज्यांना काही नृत्यातलं कळत नाही, ओकाट हो या अशा लोकांना पण ते कळावं म्हणून तसं केलं मधु दीदींनी का काय मला माहिती नाही. कारण त्याचं ऑलरेडी रेकॉर्डिंग मधु दीदींनी करून ठेवलेलं होतं. त्यामुळे ते मला बदलणं शक्य नव्हतं. सो आय हॅड टू गो बाय द रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक अँड ट्रीट इट अकॉर्डिंगली. परंतु त्याच्यातले शॉर्ट डिव्हिजन्स पासून कुठं कोणाचे कट्स, इंटर कट्स काय घ्यायचे हे सगळं त्याच्यामध्ये मी केलं होतं. त्यामुळे मी टेक्निकली ऑलरेडी
बिहाइंड द कॅमेरा म्हणजे घुसलेली होते केव्हाच, निवडुंगपासूनच बिहाइंड द कॅमेरा मी घुसलेली होते. सो दॅट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आणि म्हणजे आता मी म्हणू शकते की मला काही पश्चाताप होत नाही फुलवंती केल्याबद्दल. वाव, दॅट्स फुलवंतीचा एक वेगळा फॅन बेस असा आहे आणि स्पेशली जे कथक शिकणारे आहेत किंवा हो, क्लासिकल करणारे आहेत त्यांना तर ते एक अभ्यास म्हणून दाखवलं जातं. हो. सो दॅट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स आम्हाला कळलाय. पुढचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की तुमचा आणखी एक हिंदी चित्रपट जो खूप गाजलेला आहे आणि इफ आय एम नॉट रॉंग, तो तुमचा पहिला चित्रपट होता संसार, हिंदी हो, चित्रपट, हो. जो की अजूनही माझा स्वतःचा पर्सनल फेवरेट आहे आणि माझा आणि माझ्या आईचा तो मी टाइम वाला चित्रपट आहे. तर त्या चित्रपटाच्या काही मेमरीज तुम्ही सांगू शकाल का? कारण त्याच्यात सुद्धा अजिंक्य देव होते आणि ते हो, तुमचे भाऊ हो, भावाचा हो, चं हो, कॅरेक्टर हो, प्ले करत होते. कारण हो, त्या चित्रपटाची स्टार कास्ट ही खूप वेगळी, खूप सुंदर अशी स्टार कास्ट होती. तर हो. त्यांच्या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि ओव्हरऑल तेव्हाचे दिवस जरा सांगा? खूपच छान. म्हणजे मी असं म्हणेन की त्यावेळेला हिंदी चित्रपटसृष्टीचा माहोल फार सुंदर होता. आणि आय हॅड द प्रिव्हिलेज टू वर्क विथ म्हणजे इतके अनुभवी आणि उत्तम कलाकार, रेखा, राज बब्बर, अनुपम खेर, अरुणा इराणी. म्हणजे अनुपम खेर वडिलांचा रोल करत होते. सीमाताई आईच्या रोलमध्ये होत्या. अजू भावाचा रोल करत होता. म्हणजे भाऊ म्हणून राज बब्बर, अजिंक्य. आणि दुसरा म्हणजे अवलिया कलाकार म्हणजे शेखर सुमन, की जो माझ्या अपोजिट होता. आणि त्याच्या वडिलांचा रोल करायला शफी इनामदार. म्हणजे असे सगळे अस्सल सगळे गोळा केलेले होते त्यांनी सेटवर. आणि या सगळ्यांच्याच बरोबर माझे सीन होते. अर्थात सगळ्यात जास्त सीन परिवारामध्ये म्हणजे आमचा जो कोर फॅमिली होती त्याच्यात सीमाताई, अजिंक्य, रेखा, राज बब्बर आणि अरुणा इराणी आमच्या घरातली कामवाली दाखवलेली ती सखूबाई. आणि ऍक्च्युली अरुणा दीदी बरोबर मी दुसराही एक हिंदी चित्रपट ऑलरेडी माझं शूटिंग झालेलं होतं, बाथे प्यार की म्हणून. त्यामुळे आम्ही आधी ऑलरेडी काम केलेलं होतं. फक्त मद्रास प्रोडक्शन म्हणजे ए पूर्णचंद्र राव हे त्याचे खूप मोठे प्रोड्युसर होते, ज्यांनी अमिताभ बच्चनला घेऊन आखरी रास्ता बनवला होता. आणि त्यांचं हे प्रोडक्शन होतं ए पूर्णचंद्र रावांचं. आणि टी रामाराव त्याचे दिग्दर्शक होते. तर त्याचंही असंच माझ्या सेक्रेटरीनीच मुंबईच्या त्यांच्या ऑफिसमध्ये चांगला रोल आहे वगैरे कळलं. त्यावेळेला मी तिथे जाऊन त्यांना भेटले, फोटो बघितले त्यांनी प्रत्यक्ष आणि दे साइंड मी. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही मद्रासमध्ये गेलो तर म्हणजे हिंदी चित्रपटात काम करण्याचा तो माझा पहिला अनुभव होता. आणि त्यांनी 1 महिन्यासाठी आमचा संबंध 1 महिना ब्लॉक केलेला होता. आणि मला अजून आठवतंय जानेवारीच्या महिन्यामध्ये आम्ही शूट केलं. आणि त्यांचं टार्गेट होतं की जानेवारीत शूट करून एप्रिलमध्ये रिलीज करायचा पिक्चर. म्हणजे लिटरली रिलीज डेट फायनल करून ते असे झपाट्याने शूटिंगला लागले होते. तिथे सेट वगैरे सगळे लागले होते मद्रासला त्यांच्या स्टुडिओमध्ये. आणि खनेमारा आय थिंक या ताज खनेमारामध्ये म्हणजे आम्ही असे पडीक होतो 1 महिनाभर. आणि मला त्यात आवर्जून सांगावंसं वाटेल की म्हणजे साडी वगैरे नेसायची मला सवय होतीच. पण सगळ्यांनाच माहितीये की रेखा किती अप्रतिम साडी नेसते नेहमीच चित्रपटांमध्ये. आणि लिटरली मला रेखानी टिप्स दिल्या साडी छान कशी नेसायची याच्या. सो आय ओ दॅट टू हर, की सुंदर साडी आज जे काही नेसली जाते त्यातल्या आतल्या गमती जमती टिप्स मला रेखाजींनी दिलेल्या होत्या. इतकंच नव्हे तर म्हणजे बिटवीन द 2 शॉट्स आम्ही तिथंच असायचो सेटवर. तर आम्ही तिथंच खुर्च्या टाकून गप्पा मारायचो. आणि अनुपमजींचं नुकतंच त्यावेळेला सनी बरोबर समुद्र पिक्चरचं शूट झालं होतं आणि ते शेड्यूल करून ते आले होते. आणि त्या चित्रपटामध्ये ते व्हिलनची भूमिका करत होते. आणि तिथले जे धमाल अनुभव ते आम्हाला एक एक सांगत होते. आणि मग हेलिकॉप्टरवरून कसं मला असं करायला लागलं तसं करायला लागलं आणि मेरी तो फटी थी, मैं तो डर गया था, लेकिन मुझे तो विलन की तरह बिहेव करना आता था. एवढं ते हसवायचे. म्हणजे ही सगळी मंडळी इतकी म्हणजे गुण्या गोविंदानी हसत खऱ्या अर्थाने लाईक फॅमिली आम्ही सगळे तिथे बसलेले असायचो आणि गप्पा टप्पा हॅ 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 हु 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 असं सगळं सेटवर चाललेलं असायचं. आणि जे त्याचे दिग्दर्शक होते टी रामाराव ते कायम माझ्या हेअरस्टाईल मध्ये किंवा मेकअप मध्ये सारखं काहीतरी खुसपट काढायचे. आणि हे म्हणजे सेटवरच्या ज्या दोघी सिनियर ऍक्ट्रेसेस अरुणा दिदी आणि रेखा, त्या दोघींच्या ते लक्षात यायला लागलं होतं की हा विनाकारण माणूस तिला छळतोय.
की नाही तुझं असं हेच छान नाही, तिचं तेच छान नाही. म्हणजे माझ्या हेअर ड्रेसरच्याही ते लक्षात आलं की का हे तुमच्या मागे लागलेत सारखे विनाकारण. तर शेवटी रेखाजीने इंटरव्ह्यू केलं की त्यांनी मग तमिळमध्येच शी स्पोक विथ हिम की सगळं तर छान आहे तिचं, का तुम्ही तिच्या मागे लागलं तसं. नंतर अरुणा दिदीने तर एकदा कहर केला सेटवर, म्हणजे तिरावाराव पुन्हा काहीतरी कुचपट काढण्यासाठी, आणि म्हणजे कारण परफॉर्मन्स बद्दल तर काही त्यांना स्कोपच नव्हता बोलायला. वी वेर ऑल आय मीन एस्पेशली थिएटरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे डायलॉग डिलिव्हरी ह्याच्यात त्याच्यात काही प्रश्न नव्हता. तर ते काहीतरी अर्चना असं करून माझ्या खांद्यावर हात टाकायला आले, तर अरुणा दिदीने लिटरली असा खांदा मध्ये टाकला, इधर रखो ना हात. म्हणजे आय वुड से दे वर सो प्रोटेक्टिव्ह टुवर्ड्स मी, अरुणा दिदी आणि रेखाजी, की आय रिअली फेल्ट ब्लेस्ड to be working with such wonderful artists and who were equally wonderful human beings also. त्यामुळे खूप छान अनुभव त्यावेळेला मिळाला. आणि मग मला अजून आठवतंय की टिपिकल साऊथ इंडियन जेवण ते दुपारी यायचं आणि त्यांच्या रसम बिसम खूप आंबट असतं, तर ते मला आवडायचं नाही आणि म्हणून जेवण मी टाळूनच टाकायची. पण सकाळी निघताना हॉटेलमधून पण इडल्या खाऊन आणि पुन्हा सेटवर आल्यावर पण इडल्यांचा ब्रेकफास्ट, आणि त्या फारच सुंदर असायच्या, तर त्यामुळे अशी हाणायचं 7-8 इडल्या आणि पुन्हा संध्याकाळी हॉटेलवर जाऊन तिथं आम्ही जेवायचो. आणि मग आईचा एकदा फोन आला की कसं काय चाललंय वगैरे, तर मी तिला म्हणलं मला झोपच नाही येत आई इकडे, तर एवढ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ताज ग्रुपमध्ये हिला झोप का येत नाही. तर आईने मला बरोबर बर्मावर बोट ठेवलं, याला गुरु म्हणतात. आई म्हणाली तुला कष्ट नाही येत पडत देहाला, रियाज केलास का, तुझा देह दमलेला नाहीये आणि म्हणून तुला झोप येत नाही, उठ आणि रियाज कर. आणि ते तिने सांगितल्याबरोबर अक्षरशः मी शूटिंग वरून परत रूम मध्ये आल्यावर, सुदैवाने माझी रूम पण खूप मोठी होती, मी चक्क तोडून अशी 1-1.5 तास मस्तपैकी नाचून घाम गाळायची आणि मग मला छान झोप यायला लागली. सो कधी कधी अतिसुख सुद्धा चांगलं नसतं. आपल्या देहाला रियाजाची गरज असते, की व्यायामाचा देह असतो, त्याला सवय असते. सो यू हॅव टू गिव्ह दॅट एक्सरसाइज टू युअर बॉडी. सो ट्रू, सो ट्रू. आता इतके सुंदर सुंदर अनुभव आम्ही ऐकतोय, तर त्यात अजून एक मला प्रश्न हा विचारायचा होता, की फक्त हिंदी आणि मराठी नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट केलेले आहेत. हो. जसं कोरिया, बंगाली, तमिळ. तर दिस इज व्हेरी चॅलेंजिंग, कारण ज्या भाषा आपल्याला येतात त्यात काम करणं, डायलॉग्स पाठ करणं सवयीचं होऊ शकतं. पण ज्या हो. भाषा येत नाहीत त्या शिकणं, हो. त्यात तेवढंच ईज नी त्या हो. भाषांमध्ये शिरणं आणि उत्तम काम करणं, हो. दॅट इज समथिंग व्हेरी डिफिकल्ट. आणि त्या मधल्या एका चित्रपटाला तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हो, त्या तर चित्रपटाला पुरस्कार मिळाला आणि ओरिया चित्रपटातल्या माझ्या भूमिकेसाठी मला क्रिटिक अवॉर्ड आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचं पण मिळालं. येस. सो तो सगळा अनुभव कसा होता आणि हे तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणं? डेफिनेटली चॅलेंजिंग. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला भाषा शिकण्याची आवड असली पाहिजे, खरं सांगायचं तर. आणि ज्या वेळेला संसार चित्रपट मी केला, तर त्यावेळेला मला चिक्कार साऊथ इंडियन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. परंतु ज्या उत्तर हिंदुस्थानी सगळ्या भाषा आहेत, म्हणजे मग हिंदीचे आपण डायलेक्ट्स असं म्हणू, की भोजपुरी आहे, पंजाबी आहे किंवा इवन गुजराती, अ, थोडं बहुत बंगाली ओरिया पण, म्हणजे या सगळ्या उत्तर हिंदुस्थानी भाषा आहेत. त्या भाषा बेसिकली संस्कृत आणि देवनागरी किंवा हिंदीतूनच निर्माण झाल्यात. पण साऊथ इंडियन भाषा म्हणजे कन्नड, तमिळ, तेलुगू, आय मीन इट्स ॲज गुड ॲज जर्मन, रशियन फॉर अस. कारण त्यांची लिपी सगळंच वेगळं आहे. म्हणजे त्याला रिलेटच करणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला मी धडाधड ते सगळे चित्रपट नाकारले. मोठ्या मोठ्या सुपरस्टार्स बरोबर चित्रपटांच्या ऑफर झाल्या होत्या. आणि मी ते सगळे नाकारले होते चित्रपट. म्हणजे आता गोईंग बॅक असं मला वाटतं मे बी आय शुड हॅव एक्सेप्टेड दोज फिल्म्स. परंतु पहिला म्हणजे आपली मातृभाषा मराठी, आपली राष्ट्रभाषा हिंदी, हे 2 भाषा सोडून पहिला दुसऱ्या भाषेतला चित्रपट मी ऍक्सेप्ट केला होता, तो म्हणजे ओरिया भाषेमधला. आणि त्याचं असं झालं की कर्मभूमी टीव्ही सिरियल ज्या वेळेला आम्ही शूट करत होतो, तर कर्मभूमी सिरियलचे जे कॅमेरामन होते, सिनेमॅटोग्राफर, खूप सिनियर आणि खूप उत्तम कॅमेरामन होते, राजन किनगी. तर ज्यांनी पुढे हम आपके है कौन वगैरे या चित्रपटाचे पण तेच कॅमेरामन होते.
तर राजनजींना माझं काम खूप आवडलं आणि त्यांचा भाऊ, चुलत भाऊ मला वाटतं, रवी किनगी, जो ओरिया चित्रपटांमध्ये खूप दिग्गज आणि वेल एस्टॅब्लिश डायरेक्टर होता. आणि त्यावेळेला त्याच्याकडे एक स्क्रिप्ट होतं की ज्याच्यामध्ये त्याला एक नवीन चेहरा इंट्रोड्यूस करायची इच्छा होती. तर त्यावेळेला राजनजींनी माझं नाव सुचवलं रवी किनगीला की ओरिया चित्रपटासाठी. आणि सुना चोढई हे त्या चित्रपटाचं नाव होतं. आणि खूप सुंदर भूमिका होती आणि मला आवडली. राजनजींना मी ओळखतच होते कर्मभूमीमध्ये कॅमेरामन म्हणून. तर राजनजींच्या बरोबरच रवी किनगी ही केम द डायरेक्टर आणि त्यांनी तो चित्रपट मला ऑफर केला. स्क्रिप्ट दिलं होतं आणि मला खूप ती भूमिका आवडली आणि म्हणून मी ती स्वीकारली. आणि तो माझा पहिला ओरिया चित्रपट. आणि इथं मला नमूद करायला आनंद वाटतो की ओरिया चित्रपट सृष्टीतला तो शोले मानला जातो. तो लिटरली इतका मोठा, इट वॉज अ मॅसिव्ह हिट. म्हणजे ज्यावेळेला आम्ही शूट केलं त्यावेळेला आम्ही खूप शांतपणे शूट करू शकलो. परंतु ज्यावेळेला चित्रपट रिलीज झाला तर मग मी आणि बाबा आम्ही दोघं प्रीमियर अटेंड करायला चित्रपटाच्या गेलो होतो. आणि तिथं म्हणजे भुवनेश्वरला लँड झाल्यानंतर तिथं गेल्यावर इतकी तोबा गर्दी आम्ही बघितली आणि इतकं क्रेज बघितला की तेव्हा कळलं की त्याची पॉप्युलरिटी काय झाली आहे आणि असं सगळं. आणि मॅसिव्ह हिट, इट वॉज अ ह्यूज हिट की त्याचंच मग बंगाली व्हर्शन करायचं ठरवलं रवी किनगीनी. आणि त्याच्यामध्ये जीवन संकी नावाने त्यांनी बांगला चित्रपट त्यांनी काढला आणि मग त्याच्यामध्ये पण मी भूमिका केली. आणि बाय द वे ओरिया चित्रपटाच्या वेळेला ते सगळे डायलॉग मला त्यांनी हिंदीमध्येच म्हणजे आपल्या देवनागरी स्क्रिप्ट मध्येच दिले होते. आणि मी ते पाठ करून म्हणजे त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊन, कारण त्याच्याशिवाय तुम्ही इमोट कसं करणार. एवढंच नव्हे तर समोरचे कलाकार काय बोलतायत तेही कळायला पाहिजे. आणि तसं ओरिया मला असं वाटतं इतकं अवघड नाही आहे. म्हणजे हिंदी, गुजराती, मराठी अशा सगळ्या भाषांचं ते असे मजेदार मिश्रण आहे ओरिया. त्यामुळे मला अवघड नाही गेलं. ओरिया मी खूप छान पिकअप केलं होतं. फक्त ओरियातच थोडासा एक तोंडात रसगुल्ला ठेवून बोलायला लागलं की ते बांगला होतं. तर त्यामुळे बंगाली म्हणजे आम्ही मग कलकत्त्याला जाऊन तिथे शूट केलं. आणि इट इज प्रिटी क्लोज ओरिया आणि बांगला भाषांच्या दृष्टीने. त्यामुळे तेही मी छान मॅनेज केलं. म्हणजे माझे डायलॉग मी स्वतःच बोलले होते, दुसरं कोणी बोललेलं नव्हतं. परंतु खरा चॅलेंज आला ज्या वेळेला मला तमिळ चित्रपटाची ऑफर आली तेव्हा. आणि मी म्हटलं तसं उगीच काहीतरी करायचं असं म्हणून मी नाही करायची. मला म्हणजे माझ्या बुद्धीला ते कायम मला चॅलेंजिंग वाटलं तर मी करायची. आणि हा जो चित्रपट होता तो मोहमुळं म्हणून एक तमिळ वाङ्मयामधली खूप गाजलेली कादंबरी आणि पुस्तक आहे. त्या पुस्तकावर ते बनवत होते. आणि इंटरेस्टिंगली त्याच्यात जी भूमिका होती ती तंजावरला, म्हणजे शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतामध्ये सुद्धा बराच प्रांत काबीज केला होता. आणि त्यावेळेला तो जिंकल्यानंतर तिथून परत फिरताना ते आपले दरबारी किंवा सरदार त्यांना तिथे नेमायचे की त्यांनी त्या प्रांताची काळजी घ्यावी. म्हणजे जसं होळकर वगैरे जसं आहे मध्य प्रदेशमध्ये झालं, तर तसंच दक्षिण भारतामध्ये सुद्धा तंजावर पर्यंत शिवाजी महाराजांचा घोडा गेला होता. आणि तंजावर काबीज केल्यानंतर त्यांनी त्यांचे सरदार तिथं नेमले होते. आणि अशा पद्धतीने बरीच मराठी कुटुंबीय तंजावरला सेटल झालेली आहेत त्या काळात, म्हणजे 16th सेंचुरीमध्ये. आणि अर्थात म्हणजे ते नऊवाऱ्या साड्या बिड्या नेसणारे, परंतु तिथं राहून मग ते उत्तम तमिळ बिमिळ बोलणारे असं होते. तर मोहमुळं जी कादंबरी होती त्याच्यात अशा एका कुटुंबाचं चित्रीकरण होतं. आणि अशी एक तरुणी की जी ओरिजिनल महाराष्ट्रीयन परंतु तंजावरला सेटल झालेली फॅमिली, त्यातली एक तरुण मुलगी. आणि तिचं म्हणजे वडील नाहीत, आईनी तिला लहानाचं मोठं केलेलं आणि आता तिचं वय वाढत चाललंय आणि तिचं लग्न होत नाही म्हणून आईला लागलेली काळजी, असं छान. आणि त्याच्यात मग एक सांगीतिक होतं की तिच्या शेजारी एक मुलगा राहतो की जो तिच्यापेक्षा नाही एक 5-6 वर्षांनी लहान आहे. आणि केवळ संगीतच करणे आणि संगीतातच, शास्त्रीय संगीतातच त्याला म्हणजे तोच त्याचं जीवन आणि गुरु आणि नी दाखवलेला मार्ग असा होता. आणि तो हिच्यावर प्रेम करत असतो, तिला ते माहिती नसतं. असं हळूवार असं ते कादंबरी होती. पण पुन्हा बॅक टू द लँग्वेज मॅटर.
त्याच्यात ती जी भूमिका ज्या मुलांनी केली होती तो मुंबईतच राहणारा होता. तर ज्या वेळेला मी तो तमिळ चित्रपट साईन केला, तर तो जरी तमिळ बोलणारा असला तरी तो मुंबईत लहानाचा मोठा झाला असल्यामुळे त्याला हिंदी, मराठी आणि सगळं तो कम्फर्टेबली बोलत होता. तर त्यांनी चक्क त्या मुलाच्या गळ्यात घातलं की ते सगळे तिचे डायलॉग तिला हिंदीमध्ये लिहून दे. तर त्यांनी ते सगळे डायलॉग मला देवनागरीमध्ये म्हणजे आपल्या हिंदी स्क्रिप्टमध्ये लिहून दिले होते आणि मी ते त्याप्रमाणे वाचले होते. आणि अर्थात म्हणजे त्याचा अर्थ प्रत्येक डायलॉगच्या खाली त्यांनी मला दिलेला होता. तर जेव्हा मी फायनली चेन्नईला पोहोचले तर सुदैवाने त्यांनी एक लेडी प्रोफेसर तमिळ भाषेची प्रोफेसर नेमली होती मला माझे डायलॉग उच्चार आणि ह्याच्यावर मला मदत हवी असेल तर असं म्हणून. तर पहिल्याच दिवशी ती जेव्हा आली तेव्हा मी त्यांना म्हटलं थांबा मी माझे डायलॉग मी वाचून दाखवते आणि मला सांगा की मी ते बरोबर बोलतेय की नाही. तर ते ऐकल्याबरोबर ते म्हणाले नाही 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 हे असं नाहीये बोलायचं हे असं बोलायचंय. तर मी म्हटलं पण मला इथं तर असं लिहिलंय. आणि मग लक्षात आलं की तमिळ भाषा ही फ्रेंच भाषेसारखी आहे. म्हणजे ते लिहितात एक आणि बोलतात भलतंच. म्हणजे ते जे लिहितात ते बोलत नाहीत. आणि त्यातला जो हिरो होता ज्यांनी काम करणारा त्यांनी मला जे लिहून दिलं होतं ते लेखी म्हणजे लिहिण्याच्या दृष्टीने ते त्यांनी काटकवर बरोबर लिहिलेलं होतं की दॅट इज हाऊ इट इज रिटन परंतु दॅट इज नॉट हाऊ इट इज स्पोकन. आणि हे त्या प्रोफेसरनी मला सांगितल्याबरोबर म्हटलं थांबा मला इथं मी निबंध लिहायला आलेली नाहीये मला डायलॉग बोलायचंय त्यामुळे मला काय बोलायचंय ते मला लिहू दे. आणि म्हणून मी पुन्हा त्यांना ते सगळे डायलॉग बोलायला लावले आणि मी ते सगळे पुन्हा माझ्या हाताने लिहून काढले की ते मला एक्झॅक्टली त्याचं प्रोनाउन्सिएशन कारण इव्हेंच्युअली यू आर सपोज टू स्पीक द लँग्वेज सो द वे इट्स सपोज टू बी म्हणजे तसंच मला मी तर जे लिहिन तेच वाचीन आणि तेच बोलणार. त्यामुळे तिलाच बोलायला लावून ते सगळे डायलॉग पुन्हा लिहून काढून फायनली मी ते सगळे पाठ केले आणि काही ठिकाणी माझे मोठे मोठे मोनोलॉग्स होते. आणि मग फायनली आम्ही जेव्हा सेटवर गेलो तर माझ्या बरोबर जे को आर्टिस्ट होते ते तिथलेच होते तमिळ चित्रपटसृष्टीत काम करणारे आणि सगळे चांगले आर्टिस्ट होते. तर पहिल्याच दिवशी मी डायलॉग बोलल्यावर अय्यो यू आर स्पीकिंग जस्ट लाईक द अय्यर अँड अय्यंगार ब्राह्मण फॅमिली. म्हटलं येस दॅट वॉज द होल आयडिया. So as an actor, so I made it a point that I delivered the right way. आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आणि ओरिया जो सुनाचोड ही चित्रपट मी केला त्या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल मला म्हणजे ओरिसा स्टेट गव्हर्नमेंट सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं आणि क्रिटिक्स अवॉर्ड पण मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मग रवी किनगीनीच पुन्हा काही वर्षांनी अजून एका चित्रपटाची ऑफर मला केली स्त्री म्हणून चित्रपट होता. तीही खूप सुंदर भूमिका होती आणि तोही खूप गाजला चित्रपट. तर असे 2 ओरिया चित्रपट एक बांगला आणि एक तमिळ चित्रपट मी केला. पण त्या व्यतिरिक्त आय हॅड द अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ वन मोर आयकॉन फ्रॉम ऍक्च्युली 2 मोर आयकॉन्स फ्रॉम साऊथ इंडियन इंडस्ट्री. आणि म्हणजे जरी तो हिंदी चित्रपट असला तरी तो मेन स्ट्रीमचा टिपिकल कमर्शियल चित्रपट नव्हता. आणि ही अशी वेगळी अनवट ऑफर मला आली होती. आणि त्यावेळेचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू चित्रपटातला म्हणजे जसं आपल्याकडे अमिताभ हा अल्टिमेट लिजंडरी ऍक्टर मानला जातो तसं तेलुगू चित्रपटातले जे लिजंडरी ऍक्टर होते ते म्हणजे एन टी रामाराव. तर त्यांच्याकडून मला ऑफर आली आणि ते विश्वामित्र चित्रपट बनवत होते आणि त्याच्यात ते स्वतः विश्वामित्राची भूमिका करणार होते आणि तो मूळ त्यांनी तेलुगूमध्ये काढला होता चित्रपट. आणि तेलुगूमध्ये मीनाक्षी शेषाद्रींनी मेनकेची भूमिका केली होती. आणि मग तेलुगू मधली जी कोणी यंग हिरोईन होती ती आणि एन टी रामारावांचा स्वतःचा मुलगा बाळकृष्ण तो पण तेलुगू मधला मोठा स्टार होता. तर त्यांनी दुष्यंत शकुंतलेची भूमिका केली होती. आणि आता ते त्याचंच हिंदी व्हर्जन बनवणार होते आणि म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यातल्या शकुंतलेच्या भूमिकेसाठी. सो मीनाक्षी कंटिन्यूड टू प्ले मेनका विथ एनटीआर आणि मी त्यातली शकुंतलेची भूमिका मी केली. आणि त्यानिमित्ताने मला एन टी रामाराव सारख्या खूप बुजुर्ग आणि लिजंडरी कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यावेळेला त्यांचं चीफ मिनिस्टर म्हणून पहिला म्हणजे एक रेजिम संपलं होतं आणि ते दुसऱ्यांदा निवडणुका लढवत होते. तर ते चित्रपट आम्ही म्हणजे
दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स की विश्वामित्रच्या शूटिंगच्या वेळेला आधी आमचं हैदराबादमध्ये सेट्सवर शूटिंग झालं की दुष्यंताच्या दरबारामध्ये ज्यावेळेला तो शकुंतलेला ओळखायला नकार देतो तो सगळा सीन आमचा झाला होता. आणि मग आश्रमातला सीन करण्यासाठी त्यांनी वैझॅक वरून वर अरकू फ्लावर व्हॅली म्हणून फ्लावर व्हॅली आहे, म्हणजे त्यावेळेला तर ती फारच अतिशय शुद्ध आणि काहीही त्याच्यामध्ये पोल्युशन नसलेलं, म्हणजे दिवसातून फक्त एकच ट्रेन त्या फ्लावर व्हॅलीत जायची. त्यामुळे अतिशय शुद्ध हवेच्या ठिकाणी आणि असं सबंध डोंगरच्या डोंगर असा फुलांनी भरलेला अशी ती फ्लावर व्हॅली होती. तर तिथे आमचं शूटिंग त्यांनी ठेवलं होतं. आणि आउटडोर शूटिंग असल्यामुळे सकाळचा सूर्यकिरण पहिला आला की त्यांना पहिला शॉट घ्यायचा असायचा. आणि तिथे व्हॅली असल्यामुळे 4 वाजता सूर्य मावळायचा, म्हणजे त्यांना फार वेळ मिळायचा नाही. तर सकाळी 6 वाजता शूटिंग सुरू करायचे ते. तर 3 वाजता मला स्पॉट बॉईज उठवायला यायचे ब्रेकफास्ट घेऊन, आम्हाला सापड्या म्हणजे डबा ब्रेकफास्टचा. 3 वाजता आम्ही उठायचो आणि 6 वाजता बरोबर वी यूज टू बी इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आणि मग 4 वाजता व्हॅलीमधलं म्हणजे आमचं शूटिंग संपलं की त्याच्या पुढे त्यांच्या निवडणुका प्रचार सभा सुरू व्हायच्या तिथे व्हॅलीमध्ये. आणि खूप छान छान त्यावेळेला अनुभव की त्यांनी ती इतकी छान पर्णकुटी बांधली होती व्हॅलीमध्ये. आणि त्यावेळेला माझ्या बरोबर हेअर ड्रेसर होत्या, त्याही महाराष्ट्रीयनच होत्या. आणि संबंध फुलांनी भरलेली व्हॅली, पण असं बसायला कुठं, म्हणजे आता खूप फॅसिलिटीज असतात, व्हॅनिटी व्हॅन्स आणि हे आणि ते सगळे नखरे असतात, त्यावेळेला तसं काही नव्हतं. म्हणजे कुठंतरी झाड बीड दिसलं की आम्ही त्याच्या खाली शेड म्हणून मग जाऊन बसायचो. तर तिथं त्या अख्ख्या व्हॅलीमध्ये त्यातल्या त्यात एकच मला मोठा वृक्ष दिसला. आणि मोठा म्हणजे त्या वृक्षाचा परीघ जवळजवळ 10 फूट व्यासाचा तो परीघ होता, इतका मोठा वृक्ष होता. तर त्या स्पॉट बॉईजनी बराबर त्या वृक्षाच्या आजूबाजूला जाऊन फटफट फटफट खुर्च्या मांडून टाकल्या की हा इथं सावली आहे, बसा इथे. तर मग मी आणि माझ्या हेअरड्रेसर, त्यांना मी मावशी मावशी म्हणूनच हाक मारायची, त्या वयाने मोठ्या होत्या. तर आम्ही तिथे आपलं 2 शॉटच्या मध्ये आम्ही तिथे बसलेलो होतो. आणि मी म्हंटल, मावशी इकडे कढीपत्त्याचा वास येतोय ना हो. तर इथं कुठेतरी कढीपत्ता आहे जवळपास, असं म्हणून आम्ही बघायला लागलो की, तर त्याला होय हो कढीपत्त्याचा वास येतोय, कुठेतरी कढीपत्त्याचं झाड दिसतंय. तर आम्ही खुर्च्या टाकून जिथे बसलो होतो तिथे नंतर खाली बघितलं तर त्या फुलांच्या आतमध्ये एवढी एवढी कढीपत्त्याची रोपं होती. आणि अशी शेकडोनी रोपं आमच्या गावची होती अशी आलेली दिसली. अरे बाबा इकडे पण कढीपत्त्याचं झाड. आणि त्याला कढीपत्ता खायचा म्हणून आम्ही असं लगेच त्याचं पान काढून असं चुरगळून आपण कसं वास घेतो तसं त्याचा वास घेतला. तुम्ही सांगा हो की कढीपत्ताच आहे की. आणि त्याच्या पुढच्या सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे हे आम्ही छोटी छोटी रोपं बघत होतो आणि मग आम्ही ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडाला आम्ही वर बघितलं तर तो महाकाय वृक्ष जो होता तो कढीपत्त्याचा वृक्ष होता आणि त्याची छोटी छोटी रोपं आलेली होती बाहेर. म्हणजे 10 फूट परिघाचा, कधी बघितलायस का तू कढीपत्त्याचा वृक्ष वृक्ष कधीच म्हणजे. नाही. तर म्हणजे स्वच्छ शुद्ध हवा असली की निसर्ग किती मोठा होऊ शकतो आणि किती फुलू शकतो, त्याचं ते सुंदर उदाहरण मला तिथे पाहायला मिळालं. सो असे चित्रपटाच्या निमित्ताने खूप ठिकाणी प्रवास झाले आणि खूप छान छान अनुभव आले. तसंच ते मोहमुळे चित्रपटाच्या वेळेला जसं आम्ही म्हणजे मद्रासला शूटिंग केलं तसं कुंभकोणम म्हणून अगदी अजून फर्दर इंटेरियर्स ऑफ तामिळनाडू तिथं पण त्यांनी शूट ठेवलं होतं. आणि तिथं तिथल्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो तर तिथं ते जाम मराठी शिवाय आपलं तमिळ शिवाय दुसरं काही बोलायचेच नाही. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये अरे कसं बोलायचं, म्हणजे मला आठवते ते डान्स डायरेक्टर तमिळ करीमा म्हणजे तमिळ येतं का. म्हणजे तमिळ करीमा म्हणजे तमिळ येतं का, तर त्याच्यावर आम्ही ते हिंदी मेरा बाप तमिळ करीमा हिंदी मेरा म्हणजे असं काय वाटेल ते पाचकळ विनोद मारणं चाललेलं असायचं. आणि शेवटी तर आम्ही इतक्या दोघी वैतागलो, मी आणि माझे हेअरड्रेसर, की ह्यांना कळत कसं नाही. आणि आम्ही सगळं आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्हाला तमिळमध्येच बोलायचं, आता आम्ही मराठीतच बोलणार. आणि म्हणून त्याला इकडे ये, मला दही भात हवाय, कळलं का तुला. असं काय वाटेल त्या गमती जमती आम्ही करायचो. आणि गंमत म्हणजे हे बोललेलं त्याला कळायचं आणि तो बरोबर घेऊन यायचा. हे भारीच आहे. असं छान छान इंटरेस्टिंग किस्से झालेले आहेत
शूटिंगच्या वेळेला. ऑल्सो मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून मी म्हटलं तसं अतिबुद्धिमान असणं कधी कधी कॅन वर्क अगेन्स्ट यू. कारण बिनडोक भूमिका करायला मी नकार देत होते, ज्याच्यात खरोखर सबस्टन्स आहे परफॉर्म करायला, अशाच भूमिका मी निवडत होते. तसंच आता आपण खूप लिबरल झालो आहोत, परंतु मे बी ज्या कुटुंबातून किंवा ज्या संस्कारातून मी येत होते, तर त्या माझ्या त्या पार्श्वभूमीवर काही एक प्रकारचे कपडे घालणं किंवा काही एक चित्र किंवा दृश्य चित्रीकरण ह्याच्यामध्ये सुद्धा मी कम्फर्टेबल नव्हते. आणि म्हणून पण मी अनेक चित्रपट नाकारले. म्हणजे मी त्याचा हिशोब ठेवत नव्हते, पण आई हिशोब ठेवत होती. शेवटी आई एक दिवस मला म्हणाली, "अगं तुला कल्पना आहे का, गेल्या महिन्यामध्ये तू 18 पिक्चर रिफ्यूज केलेस." म्हणजे इतक्या ऑफर्स येत होत्या आणि स्क्रिप्ट आवडलं नाही किंवा ह्याच्यात रेप सीनच आहे किंवा असंच आहे तसंच आहे किंवा म्हणजे स्विमिंग कॉस्ट्युम घालायचं आहे. आता त्याचं काही वाटत नाही. म्हणजे आता सोसायटी पण खूप लिबरल झालेली आहे. परंतु इव्हेंच्युअली प्रत्येक कलाकाराचा एक आपला कम्फर्ट झोन असतो. आणि दॅट वॉज आउट ऑफ माय कम्फर्ट झोन त्यावेळेला. म्हणजे असं म्हणेन की मी आता अमेरिकेत आल्यानंतर माझं असं खूप ओपन अप झालेली मी आहे. परंतु मी हेही म्हणेन की अमेरिकेतल्या सुद्धा सोसायटीमध्ये इतके उत्तान कपडे मुली घालत नाहीत, जे मी आता भारतात आल्यावर मी जे बघती आहे तसं इथं ड्रेसअप होत नाहीत. म्हणजे उन्हाळा असतो त्यावेळेला कपडे शॉर्ट घालतात, परंतु ते उत्तान नसतात. मात्र भारतामध्ये आता मी जेव्हा जेव्हा येते त्याच्यात म्हणजे दरवर्षी मी भारतात येते आणि दरवर्षी मला बदलत चाललेली पिढी दिसती आहे. आणि सेक्सी इज इन वोग किंवा सेक्सी दिसतीये ही कॉम्प्लिमेंट झालेली आहे. सुंदर दिसतीये ही कॉम्प्लिमेंट नाहीये. तू सेक्सी दिसतीये ही कॉम्प्लिमेंट झाली आहे. म्हणजे मॉरॅलिटीच्या फंडामेंटल्सच बदललेल्या दिसतात. म्हणजे मी लग्न होऊन ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला मला उलटी भीती वाटत होती की अरे हे पाश्चात्य देश आहेत आणि मी इतक्या अगदी कॉन्झर्वेटिव्ह पठडीतून मोठी झालेली आहे, तर इथं मला मूल जन्माला आल्यावर ह्या संबंध पाश्चात्य संस्कृतीमध्ये कसं मी माझ्या मुलाला लहानाचं मोठं करीन किंवा मला जे करायचंय ते साधेल की नाही. परंतु मी आता उलट म्हणीन की थँक गॉड मी इथे आहे आणि थँक गॉड की माझा मुलगा इथं लहानाचा मोठा झाला. म्हणजे आई वडिलांचं, आजी आजोबांचं औचित्य, ती नाती, त्यातला मान, म्हणजे मी असं म्हणेन हे संस्कार मी काढून माझ्या मुलाच्या मध्ये घातलेले आहेत. अगदी सोवळं नेसून गणपतीची स्थापना करणे, गणपतीच्या आरत्या इथपासून ते कराग्रे वसते लक्ष्मीपासून गायत्री मंत्रापर्यंत सगळं त्याला अंतर्गत आहे. आणि मला सगळ्यात पहिलं जे जाणवलं ते काय होतं आपल्याकडे जसं म्हणतो ना की जे जे मिळत नाही जिथे तिथे विकत नाही तसं येते की आपण आपलीच संस्कृती आणि इतकी प्राचीन संस्कृती आणि इतका समृद्ध आपला सांस्कृतिक आणि संस्कृतीचा वारसा आहे तो बाजूला टाकून आपण पाश्चात्यांचं आणि अनुकरण करतोय ते सगळ्या त्यांच्या चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करतोय. त्यांच्या सच्चेपणाचं, त्यांच्या ऑनेस्टीचं, त्यांच्या मॉरॅलिटीचं आणि त्यांच्या उत्तम कार्यप्रणालीचं, त्यांच्या नॉन करप्टिव्ह सोसायटीचं आपण अनुकरण नाही करत आहोत. त्यांच्या सगळ्या म्हणजे आम्ही इथं अमेरिकेत ज्याला लिटरली ट्रॅश कल्चर म्हणतो, त्या ट्रॅश कल्चरचं तिथं भारतामध्ये अंधानुकरण चाललेलं आहे आणि त्याला पाश्चात्य कल्चर म्हणून ते प्लॅटरवर सगळीकडे वाटलं जातं, वेन दॅट इज नॉट द ट्रूथ. दॅट इज नॉट द ट्रूथ ॲट ऑल. म्हणजे आता गेली 20 वर्ष मी इथे राहतेय आणि मी हे ठासून सांगू शकते की इथं जन्माला आलेली जेवढी मी भारतीय मुलं बघती आहे आणि अर्थात आय एम नेसेसरीली टॉकिंग रिलेटेड टू, कारण भारताचं आपण असं म्हणू की ऑलमोस्ट ब्रेन ड्रेन झाला, द क्रीम कम्प्लीट संबंध इथे आला आणि त्यामुळे ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल लेव्हल सगळंच अतिशय उच्च आहे. म्हणजे जेवढे म्हणून भारतीय इथं पाहिले जातात ते अतिशय उच्च शिक्षित IT प्रोफेशनल्स, मेडिको प्रोफेशनल्स किंवा मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये म्हणजे खालच्या दर्जाचे खूप कमी आहेत आलेले की जे लेबर क्लासमध्ये असतील.
किंवा असे जे म्हणजे विशेषतः गुजरातमधून खूप जण अगदी अनपढ लोक पण आले, परंतु ते सुद्धा कष्टाने इथं आपली भाकरी मिळवत आहेत. आणि आपली संस्कृती, आपली सभ्यता इथं राखायचा प्रयत्न करतायत. ती हवेवर सोडलेली नाहीये. म्हणजे उलट आपल्या देशापासून दूर आल्यामुळे त्याचं जास्त महत्त्वाने त्याची राखण केली जातीये. आणि प्रत्येक वेळेला आम्ही ज्यावेळेला भारतात परत येतो त्यावेळेला आपला फक्त ऱ्हास होतानाच दिसतो आणि ते पाहून खूप वाईट वाटतं. की म्हणजे असं माझ्याही विद्यार्थिनींच्या आयांनी पण मला किती वेळा सांगितलं की ताई आम्ही मुलांना अगदी नाही आजी आजोबांना भेटायचं असं म्हणून आवर्जून घेऊन जातो भारतामध्ये आणि तिथं त्यांची चुलत भावंड किंवा इतर सगळी पिढी ते त्यांच्या आजी आजोबांशी इतके हडतहुडतपणे वागतायत, इतके इन्सल्टिंग काहीही बोलतायत, म्हणजे ते ऐकल्यावर इथून गेलेली मुलं ममा हाऊ कुड यू टॉक विथ हिज ग्रॅनी और ग्रँडपा लाईक दिस? आय वुडंट टॉक टू माय ग्रँडपा. म्हणजे हे बोलतात की दुर्दैवाने हे होत आहे आणि ते थांबलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि इथं मी शिकवताना सगळ्या पालकांना नेहमीच सांगते की कुटुंब व्यवस्था मोडीला यायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे टेक्नॉलॉजी क्लास. की खूप वेळा आई वडील बेबी सिटरच्या ऐवजी मुलाच्या हातात पीएसपी आणि आयपॅड दिलं की चला तो बिझी झाला म्हणजे आपल्या डोक्याला हा त्रास देणार नाही. सो पीएसपीज अँड आयपॅड हॅव स्टार्टेड डुईंग बेबी सिटिंग आणि त्यामुळे त्याच्यातून ती वर्ल्ड मध्येच जास्त जगतात. आणि घरात माणसं असून सगळेजण फक्त आपल्या फोनवर असतात, एकमेकांशी कोणी बोलतच नाही. तर ते सगळ्या गॅजेट्स बाजूला ठेवून आपण म्हणजे बायोलॉजिकल लेव्हलवर पुन्हा एकमेकांशी कनेक्ट जर झालो तर समाज आणि कुटुंब व्यवस्था पुन्हा खूप सुधारेल असं वाटतं. क्या बात आहे. दिस वॉज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज. म्हणजे खरंच हा एक खूप महत्वाचा मेसेज तुम्ही आता दिलेला आहे आणि समाजाच्या दृष्टीने खरंच हा खूपच इम्पॉर्टंट मेसेज होता. येस. आता विषय मी थोडासा पुन्हा एकदा आपल्या चित्रपट सृष्टीकडे वळते आहे. तो असा की चित्रपट सृष्टीतलं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या रूपात लोकांसमोर आले आहात. मग ते मालिका असू देत, चित्रपट असू देत, वेगळ्या भाषांमधले चित्रपट असू देत. पण त्यातलं एक अजून रूप आहे ज्याच्याबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे, ते म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन. ही तुमची जी साईड आहे ती ती लोकांना त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर हा प्रवास कसा होता आणि लेखन आणि दिग्दर्शनाचा प्रवास कसा काय सुरू झाला? ओव्हरऑल ही जर्नी कशी होती? दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. जसं मी तुला आत्ताच आधी बोलताना म्हटलं की निवडुंग चित्रपट आणि फुलवंती चित्रपट या दोन्ही चित्रपटांमध्ये मी नृत्य दिग्दर्शन केलं होतं आणि त्यामुळे मी ऑलरेडी कॅमेऱ्याच्या मागे पोचलेली होते आणि नुसतं शॉर्ट्स लावणं आणि कट्स घेणं एवढंच नव्हतं तर एडिटिंग पर्यंत मी शूट केलेली माझी गाणी, कारण त्याचं कसं कटिंग आहे आणि कशी शॉर्ट डिव्हिजन आहे हे माझ्याच डोक्यात असायचं. त्यामुळे एडिटर बरोबर बसून ती सबंध गाणी एडिट करणं हे पण मी करत होते. इतकंच नव्हे तर एक अजून इंटरेस्टिंग मराठी मालिका आली होती. म्हणजे आता बाजीराव मस्तानीवर चित्रपट वगैरे आले पण त्यावेळेला स्मिता तळवलकरनी राऊ ही मालिका बनवली होती आणि ती बाजीराव मस्तानीवर होती. आणि ज्या वेळेला स्मिता ती राऊ बनवतीये कळलं तर त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं की बहुतेक अर्चना मस्तानीची भूमिका करेल. आणि त्यावेळेला स्मिताताईंनी मला वाटतं कळत नकळत का कुठला तरी मराठी एक चित्रपट केला होता आणि त्याच्यात अश्विनी भावेनी तिच्याबरोबर काम केलं होतं. सो प्रत्येकाचं आपलं एक ट्युनिंग असतं आणि नुकताच अश्विनीनी हिना पण साईन केला होता राज कपूरचा. तर स्मिताताईंनी अश्विनीला साईन केलं त्याच्यात मस्तानीच्या भूमिकेसाठी. आणि त्याच्यानंतर मग स्मिताताईचा फोन आला मला की तू काशीबाईची भूमिका करशील का? तर मी त्यांना म्हटलं नाही, मी काशीबाईची भूमिका नाही करणार. सो आय रिफ्युज काशीबाईची भूमिका. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा स्मिताताईचा फोन आला की अगं तू डान्स डायरेक्शन करशील का राऊस? तर मी म्हंटल कारण तोपर्यंत मी निवडुंग आणि फुलवंतीमध्ये नृत्य दिग्दर्शन केलं होतं पण आय वॉज डिरेक्टिंग माय सेल्फ, आय वॉज नॉट डिरेक्टिंग समबडी एल्स. आणि इथं प्रथम आय वॉज गोइंग टू बी ओनली डान्स डायरेक्टर विथ सम अदर ऍक्ट्रेस, म्हणजे तिला मला करायचं होतं डायरेक्ट. बरं त्याच्या मागची दुसरी एक गंमत म्हणजे किस्सा शांतिका ही जी सिरियल होती ज्यात मी शांतीची प्रमुख भूमिका केली होती. तर त्यावेळेला अश्विनीचं करिअर म्हणजे थिएटर पुरतच होतं. गगनभेदी वगैरे नाटकामध्ये ती म्हणजे अशी नुकतीच आलेली होती. तर त्यावेळेला माझ्या धाकट्या बहिणीचं एक रोल होता आणि त्याच्यासाठी मी अश्विनीचं नाव सुचवलं होतं आणि दॅट्स हाऊ वी बोथ
एंडेड अप वर्किंग इन किस्सा शांतिका. त्यामुळे आम्ही दोघींनी एकत्र काम केलं होतं आणि आम्ही छान मैत्रिणी आहोत, मी आणि अश्विनी. तर अश्विनी या म्हटल्यावर मी म्हटलं हा ठीक आहे, हरकत नाही, मी करते डान्स डायरेक्शन, आणि म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलं. फक्त त्याची दुसरी डाऊन साइड होती की अश्विनी अतिशय गुणी अभिनेत्री आहे, खूप कष्टाळू आहे, परंतु शी इज नॉट नॅचरली गिफ्टेड टॅलेंटेड डान्सर. तिचा डान्सशी काही संबंध नाही. आणि त्यातलं पहिलंच म्हणजे पेशव्यांच्या समोर ज्यावेळेला मस्तानी नाचते ते गाणं मला स्मिताताईंनी साऊंड ट्रॅक पाठवला होता. आणि मी अश्विनीला म्हटलं, अश्विनी आपण 1 महिना आधी तरी मला आपण सुरू करू रिहर्सल, मग म्हणजे रोज नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण प्रॅक्टिसेस करूया. आणि अश्विनीला मी आमच्या क्लासवर बोलवायला सुरुवात केली, कोरिओग्राफीज एक एक शिकवायला. आणि माझ्या बरोबर त्यावेळेला आमच्या क्लासमध्ये जी दुसरी माझ्या खालोखाल जी मास्टर्स करत होती, अलंकार करत होती, का ऑलरेडी झालेली होती, तर तिला मी असिस्टंट म्हणून घेतलं त्याच्यामध्ये नृत्य दिग्दर्शकात. आणि माझी तिथं गोची व्हायला लागली, कारण अश्विनी चांगली मैत्रीण आणि मग ती वाईट नाचायला लागल्यावर मला ते सहन व्हायचं नाही आणि मैत्रीण असल्यामुळे रागवता यायचं नाही. तर त्यामुळे मग शेवटी मी ते माझ्या असिस्टंटला सगळं शिकवलं आणि मग आपण कुत्र्याला कसं असं छू सोडून देतो तसं मी तिला तिच्यावर सोडून दिली आणि मी म्हटलं आता तू तिच्याकडून काढायचं काम कर, असं म्हणून मग शेवटी तिला शिकवायचं काम तिच्यावर मी सोपवलं. आणि मग कोल्हापुरात रावचं त्या गाण्याचं शूटिंग होतं. तर ऑब्व्हियसली रावचे दिग्दर्शक, आता मला त्यांचं नाव आठवत नाही, कळत न कळत पण त्यांनीच डिरेक्ट केलेलं होतं. तर त्यांचं ऑब्व्हियसली डे नाईट शूटिंग चालू होतं. जेव्हा मी तिथं पोहोचले तर त्यांना म्हणजे मी डान्स डायरेक्शन म्हणजे मी नृत्याच्या मुवमेंट्स बसवल्या आहेत किंवा माझं टेक्निशियन म्हणून त्या मीडियावर कितपत ग्रीप आहे हे त्या दिग्दर्शकांना अर्थातच माहिती नव्हतं. आणि एक डायरेक्टर असल्यामुळे इव्हेंच्युअली ते सगळं त्यांची जबाबदारी ठरते. म्हणजे मी जर टेक्निकली तिथं गाण्याचा फालुदा केला असता तर त्यांनाच लोकांनी कदाचित धरलं असतं. तर त्यामुळे पहिल्या दिवशी सेटवर जो इतके दमले होते, त्यांनी नाईट बहुतेक शूट केलं होतं आणि मी शॉर्ट्स लावायला सुरुवात केली. आणि सुदैवाने मी ज्यांच्याबरोबर ऑलरेडी कामं केलेली होती असेच सगळे टेक्निशियन्स आणि कॅमेरामन, ऍक्च्युअली राजन किनगींचेच असिस्टंट तिथे मेन कॅमेरामन म्हणून होते, त्यामुळे त्या सगळ्यांना मी चांगली ओळखत होते आणि त्यांचं माझं छान ट्युनिंग होतं. तर मी भराभर माझे शॉर्ट्स लावायला सुरुवात केली. तर ते डिरेक्टर आले आणि ते म्हणाले की हा पहिला शॉट आहे. आणि मी पहिला शॉट, माझा संबंध ट्रॉली पॅन वगैरे असा संबंध लावलेला होता. आणि त्यांनी पहिले 2-3 शॉट बघितल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की अरे हिला परफेक्ट ग्रिप आहे टेक्निकल साईडला, त्यामुळे ते जाऊन चक्क तिकडे कंट्रोल रूम मध्ये झोपून गेले. आणि दॅट इज हाऊ राऊचं डान्स डायरेक्शन मी केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे कारण मला माहिती होतं की अश्विनीची डाऊन साईड काय आहे, ती कुठे कमी पडते, त्यामुळे ते कसं मला कॅमोफ्लॅज करायचंय किंवा जिथे मला नुसते तत्कार दाखवायचं तर देर वॉज नो वे अश्विनी कुड हॅव डन दॅट. मग मी माझ्या असिस्टंटला तिला म्हटलं तिला सॅम्पल दुसरा चुडीदार शिवा आणि मग तिच्या पायाचे मी वेगळे शॉट्स मी तिचे घेतले की असं म्हणजे दिस इज व्हॉट हॅपन्स इन द फिल्म शूटिंग. सो म्हणजे ऍज अ टेक्निशियन मी थोडक्यात सांगते की तो माझा ऑलरेडी प्रवास सुरू झालेला होता. आणि ज्या वेळेला मी वेगवेगळ्या कथा संग्रह किंवा गोष्टी वाचायची तर त्यावेळेला लगेच त्याचं चित्रपट किंवा स्क्रिप्ट रूपातलं व्हिज्युअल नेहमी माझ्या पुढे यायचं. आणि त्याच्यातूनच वपू काळेंच्या लघुकथा त्या मला खूप आवडायच्या. वपूंचं लेखन मला अतिशय आवडायचं. आणि मी गंमत म्हणून त्यांच्या एका कथेला म्हणजे त्यावेळेला माझ्या डोक्यात म्हणजे ते ऑलरेडी बीज भरायला लागलं होतं की आपण एक मालिका बनवूया. आणि म्हणून वपूंच्या कथांवर मी पटकथा एक कन्व्हर्ट करून बनवली होती. आणि त्याच वेळेला कर्मभूमी सिरियल मालिका जी मी केली तर त्याचे जे निर्माते होते ते माझ्याकडे आले आणि ते म्हणाले अगं आम्ही ना अभी हिंदी बनाया लेकिन अभी मराठी में अभी स्लॉट मिल रहे अच्छे प्राइम टाइम स्लॉट, तो अच्छी कोई तो सीरियल हम लोग अप्लाई करना चाहते हैं. तर ती म्हणजे तू महाराष्ट्रीयन आहे तर तुझ्या वाचण्यात काही आहे का असं म्हणून ते मला विचारायला आले होते. तर मी त्यांना म्हंटल वाचण्यात फक्त नाही, मी ऑलरेडी काम केलंय असं असं या कथांवर. तर ते म्हणाले अरे वा मग तूच डिरेक्ट कर असं म्हणून. म्हणजे समवेअर दे प्रॉबेबली फेल्ट दॅट कम्फर्टेबल ऑल्सो. आणि असं ते मला म्हणजे दिग्दर्शनाचं काम माझ्याकडे आलं. आणि त्यावेळेला मग आम्ही वपूंना जाऊन भेटलो. वपूंचे ऑलरेडी कथासंग्रह मी वाचलेले होते आणि म्हणून मग मी म्हणजे वपू काळे स्वतः लेखक आहेत म्हणून मला असं वाटलं की वपूनच सांगावं पटकथा संवाद लिहायला. परंतु त्यांनी पहिला एपिसोड लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कथा लेखन गोष्ट वेगळी आहे
आणि पटकथा आणि संवाद इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. यू हॅव टू बी अ डिरेक्टर टू बी अ स्क्रिप्ट रायटर, स्क्रीन प्ले डायलॉग रायटर, एस्पेशली स्क्रीन प्ले. आणि त्याच्यानंतर मग मी ते ती जबाबदारी माझ्याकडे घेतली आणि त्याच्यानंतरचे सगळे पुढच्या एपिसोडच्या पटकथा वपूंच्या कथांवर मी लिहून काढल्या. आणि त्याच वेळेला वपूंच्या अजून एका पार्टनर नावाच्या कादंबरीवर पण एक मालिका सुरू झाली होती. आणि जेव्हा जेव्हा मी वपूंबरोबर काम करायला जायची तर त्यावेळेला वपू खूप असे वैतागलेले मला दिसले. म्हटलं वपू काय झालं? तर मुळात माझ्या मालिकेसाठी मी वपूंना जाऊन प्रथम जेव्हा भेटले आणि वपूंना म्हटलं होतं की वपू मला तुमच्या या कथा आवडल्या आहेत आणि ह्याचे आम्हाला राईट्स हवेत मालिकेसाठी. तर ती माझी कथांची निवड ऐकल्यावर सुद्धा ते खुश झाले होते आणि ते म्हणाले आज मला पहिली दिग्दर्शिका अशी भेटली की जिने माझे कथासंग्रह वाचलेले आहेत आणि ती होमवर्क करून आलेली आहे आणि ती मला समोरून सांगते की मला हे म्हणे हे सगळे निर्माते आणि दिग्दर्शक येतात आणि हा सुनाई है तो आपकी स्टोरी क्या क्या है स्टोरी है सुनाई है. आणि म्हणजे अर्ध्याहून अधिक ते मराठीही नव्हते. आणि म्हणजे अर्थात दे कुड मेक इट ऑन हिंदी ऑल्सो. तर म्हणजे बापू मला म्हणाले की मला साडीच्या दुकानातला तो असतो विक्रेता तसं झाल्यासारखं वाटायचं की अरे एक एक साड्या तुम्ही उलगडून दाखवताय आणि मग त्यांना आवडलं तर ते घेतील. आणि ते म्हणाले असं प्रथम होत आहे की इथं तुम्ही माझे कथासंग्रह वाचलेले आहात, तुम्ही अभ्यास करून आलात आणि तेवढं तुम्ही निवडलेली एक कथा लाखो काय मस्त कथा निवडल्यात. म्हणजे त्या निवडीला पण त्यांनी मला दाद दिली होती. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला मी पटकथा आणि संवाद लिहायला घेतले तर त्यावेळेला लिहून झाल्यावर मी प्रत्येक वेळेला त्यांना ते वाचून दाखवायची की ते मूळ लेखक आहेत म्हणून मी त्यांचे अभिप्राय किंवा त्याच्यावर त्यांची काय रिॲक्शन आहे. आणि ते प्रत्येक पटकथा संवाद त्यांना अतिशय आवडायचं आणि म्हणून कारण मला आठवत होतं की त्यांचा तो त्रागा पार्टनर मालिका की काय काय यांनी माझ्या कादंबरीची वाट लावून ठेवली आहे असं म्हणून ते खूप अपसेट झालेले होते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका त्यांच्या कथेवर मी टेलिफिल्मचं स्क्रिप्ट लिहिलं आणि ते लिहिताना मला असं जाणवलं की ह्याच्यात एक अजून असा सीन व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्या स्क्रिप्टला अजून चांगली बॉडी मिळेल की भरून येईल ते स्क्रिप्ट, त्याचे डायमेन्शन्स अजून बाहेर निघतील. असं म्हणून मी एक त्याच्यात नवीन जो मूळ कथेमध्ये नव्हता तो टोटली नवीन सीन मी लिहिला. आणि मला अजून आठवते मी वपूना चक्क फोनवर तो वाचून दाखवला. तर वपू म्हणाले या घरी भेटूया आपण. तर मी म्हटलं ठीक आहे. मी कलानगरमध्ये ते बांद्र्याला राहायचे तर तिथे मी त्यांना भेटायला गेले आणि मी म्हटलं वपू असा असा सीन आहे कसा वाटतोय? तर ते म्हणाले माझ्या कथेला तुम्ही फार उच्च दर्जावर नेऊन ठेवलं या सीननी. आणि मग नंतर मग इतर गप्पा मारल्यावर तेव्हा तुम्ही येत जा हो मला फार बरं वाटतं असं कोणीतरी गप्पा मारायला. मला एकांत हवाय, एकटेपणा नकोय असं बघू त्यावेळेला कारण त्यांच्या मिसेस पण नुकत्याच गेल्या होत्या. आणि मग ते मला म्हणाले चला आपण बाहेर शॉपिंगला जाऊया. मला एक शॉपिंग करायचंय. तर म्हटलं काय शॉपिंग करायचंय? तर ते म्हणाले नाही मला एक साडी घ्यायची आहे देण्यासाठी कुणाला तरी. तर तुम्ही म्हणजे बाई असली की कसं पटकन योग्य साडी निवडली जाते. तर म्हटलं हो जरूर चला मी करते मदत तुम्हाला. काय बजेट आहे तुमचं सांगा, कशा प्रकारची साडी हवी आहे वगैरे. आणि आम्ही उठून मग लिंकिंग रोडवर बांद्रा वेस्टला गेलो. आणि मग त्यांना ते जे काय त्यांना हवी होती त्याप्रमाणे मी त्यांना साडी घेऊन द्यायला मदत केली. आणि मग ती साडी घेतल्यावर त्यांनी ती साडी मलाच दिली गिफ्ट म्हणून. आणि म्हटलं हे काय होतं? तर ते म्हणाले तुम्ही माझ्या कथेवर इतका सुंदर सीन लिहिलेला आहे की माझ्या कथेचं सोनं केलं तुम्ही पटकथा आणि संवाद लिहून. आणि ज्या वेळेला दाद द्यावीशी वाटते ती मनात देऊ नये, ती लगेच तिथल्या तिथे प्रगटपणे द्यावी असं मला वाटतं. म्हणून ही माझी दाद आहे तुम्हाला दिलेली. सो आय फेल्ट ॲज अ रायटर कमिंग फ्रॉम समवन लाईक वपू काळे इट वॉज द ग्रेटेस्ट ऑफ कॉम्प्लिमेंट की एका लेखकाने लेखकाला दिलेली. आणि म्हणजे लेखक म्हणून त्याच्यानंतर मी साम्राज्यची कथा, पटकथा आणि संवाद ही संपूर्ण हिंदी मालिका होती. ती मी आधी ज्याला आपण एक स्केलेटन म्हणतो ढाचा बनवायला घेतला होता. आणि संपूर्ण ती आधी मी कथासूत्र लिहून घेतलं होतं त्याचं. आणि मग त्याचे डिटेल्स मी सीन मधून भरायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला झी टीव्ही सुद्धा जन्माला आलेलं नव्हतं. म्हणजे त्यावेळेला फक्त 2च चॅनल्स होते. सगळ्यात पहिलं तर नॅशनल चॅनल आपलं दूरदर्शन होतं. आणि मग खूप ग्लॅमरस असं म्हणजे मेट्रो चॅनल लॉन्च झालं होतं. आणि त्यावेळेला सगळ्यात चांगल्या चांगल्या सिरियल, चांगले चांगले चित्रपट सगळे मेट्रोवर दाखवले जायचे. तर मी त्यावेळेला हिंदी साम्राज्य सिरियलचा पायलट शूट केला होता आणि तो मी मेट्रोसाठी ऍप्लिकेशन केलं होतं.
आणि त्यावेळेला त्यांची कमिटी असायची आणि बेस्ड ऑन द क्वालिटी ऑफ द सिरियल तुम्हाला प्राईम टाइम स्लॉट द्यायचा, म्हणजे संध्याकाळचं मेन टाइम द्यायचा की दुपारचा द्यायचा का सकाळचा द्यायचा, असं ती कमिटी ठरवायची. आणि म्हणजे सगळ्यांनाच ते ग्राह्य धरलेलं असतं की अंडर द टेबल करप्शन आणि हे आणि ते. पण आज मी अभिमानाने सांगू शकते की एकाही रुपयाची लाच न देता साम्राज्य मालिकेला ए ग्रेड कॅटेगरीमध्ये पास करण्यात आलं होतं आणि गुरुवारचा 9चा प्राईम टाइम स्लॉट साम्राज्याला मिळाला होता. इतकंच नव्हे तर मला दिल्लीवरून वगैरे रिपोर्ट्स यायचे, तर त्याच्यामध्ये मला हे कळलं की दिल्लीत पानवाल्याच्या ठेल्याच्या पुढे गुरुवारी रात्री 9 वाजता गर्दी का असते, तर कारण त्याच्या ठेल्यामध्ये टीव्ही होता, तर साम्राज्य बघण्यासाठी लोकांची तिथे रस्त्यावर गर्दी जमायची. इतक्या त्या मालिकेला लोकप्रियता मिळाली होती. आणि साम्राज्यामध्ये अर्थात मी म्हटलं तसं की आय फील ऑल दीज आर इंटरवोवन फॅक्टर्स, की दिग्दर्शन बेसिकली यू हॅव टू बी अ व्हिज्युअलायझर, यू शुड बी एबल टू व्हिज्युअलाइज द होल थिंग. आणि तुम्ही जे व्हिज्युअलाइज करता त्याचे कॅमेरा अँगल्स, त्याचे शॉर्ट डिव्हिजन्स ही तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला मी साम्राज्याचं शूट करण्यापूर्वीही अवघाची संसारचा पायलट केला होता आणि त्यावेळेला मी ज्या कॅमेरामन बरोबर काम करत होते, आता आतंकी आतंक सारखा मोठा चित्रपट की ज्याच्यामध्ये मी रजनीकांतच्या अपोजिट हिरोईन म्हणून रोल केला, म्हणजे मी, रजनीकांत, आमिर खान, जुही असा तो मोठा सेटअप, स्टार सेटअप होता. बाकी म्हणजे अनेक गुणी कलाकार कॅरेक्टर रोल्स मध्ये होते. त्याच्यामध्ये ओमपुरी आणि बरेच आता असं रजा मुराद वॉज प्लेइंग माय फादर, पठाण, मुस्लिम पठाण मुलीचा मी रोल केला होता. आणि आपल्या माझ्या आईच्या भूमिकेमध्ये सुहासताई होत्या. तर त्यावेळेला आतंकी आतंक चित्रपटाचे जे सिनेमॅटोग्राफर होते अशोक गुंजाल, खूप बुजुर्ग आणि खूप सिनियर सिनेमॅटोग्राफर, म्हणजे बाबा आझमी आणि ही मंडळी, बँडिट क्वीनचे अशोक मेहता हे त्यांचे असिस्टंट होते. म्हणजे अशोक गुंजाल हे इतके सिनियर कॅमेरामन होते. तर मी अशोकदांनाच माझ्या सिरियल्ससाठी, मालिकेसाठी कॅमेरामन म्हणून त्यांना मी साईन केलं, की कायम पॅनेव्हिजन सारखे एवढे मोठे कॅमेरे घेऊन शूट करणारे ते सिनेमॅटोग्राफर, म्हणजे त्यांच्या हातामध्ये तो व्हिडिओ कॅमेरा म्हणजे खेळणं वाटायचं अशोकदांच्या हातामध्ये. परंतु इतके गुणी आणि मुरब्बी तंत्रज्ञ ते होते. आणि पहिला माझा पायलट ज्यावेळेला मी शूट केला, तर मला म्हणजे डिरेक्टर म्हणून मी उभी होते, तर ते मला कलाकार, ऍक्ट्रेस म्हणून ओळखत होते. पण डिरेक्टर म्हणून म्हणजे काही न बोलता तंत्रज्ञ म्हणून ते हे काळजी घेऊ इच्छित होते की मी काही चुकत तर नाही ना माझे शॉट्स लावण्यामध्ये, की टेक्निकली दे वॉन्टेड टू मेक शुअर की आय एम गोईंग करेक्टली. तर पहिला शॉट माझा झाल्यानंतर दुसऱ्या शॉटसाठी म्हणजे मी शॉट 1 झाला आणि मी म्हटलं त्याला, माझ्या असिस्टंटला मी म्हटलं चला आता शॉट नंबर 3 लाव, टेक 1. दादा असे थांबले, तर ते म्हणाले शॉट 3 लावताय तुम्ही, शॉट 2 काय आहे बरं आपला? तर म्हटलं दादा काउंटर आहे त्या बाजूला. ए चल रे लाइटिंग कर. म्हणजे ही वॉज इमिजिएटली सो रिलॅक्स की माझ्या डोक्यामध्ये शॉर्ट डिव्हिजन क्लिअर आहे हे त्यांनी बघितल्याबरोबर ते एकदम रिलॅक्स झाले आणि ते खूप एन्जॉय केलं दादांनी माझ्याबरोबर काम करायला. दुर्दैवाने साम्राज्याला पण मी दादांनाच साईन केलं होतं माझ्या बरोबर शूट करायला. आणि पण साम्राज्याचे आमचे 4 एपिसोड झाले आणि अचानक अशोकदा वारले. पण त्यांचा मुलगा राजेश गुंजाल, जो ऑलरेडी त्यांना असिस्ट करत होता आणि इंडिपेंडंट कॅमेरामन म्हणून पण ऑलरेडी काम करायला लागला होता, तर दादा गेल्याचं मला कळलं आणि राजेशचा फोन आला. अर्चनाजी एवढंच तो बोलला, म्हटलं राजू पुढे काही बोलू नकोस, म्हटलं दादांचे माझ्याकडे जे जे साईन प्रोजेक्ट्स आहेत ते मी तुला देते, इथून पुढे सिनेमॅटोग्राफर म्हणून तूच असशील. आणि त्यामुळे साम्राज्याला उलट झालं की नॉर्मली तंत्रज्ञ नेहमीच असे मुरब्बी आणि असे असतात. इथं आता राजेश होता माझ्या बरोबर आणि राजेश पण तेवढाच छान सीझन झालेला होता आणि अतिशय सुंदर लाइटिंग आणि म्हणजे जीव ओतून त्यांनी पण ऍज अ सिनेमॅटोग्राफर मला जॉईन झाला. तर साम्राज्याच्या वेळेला उलट होतं, आम्ही टेक्निशियनची टीम सगळी यंग होती
आणि साम्राज्यमध्ये मी साईन केलेले माझ्या बरोबर जे कलाकार होते ते विक्रम गोखले, टॉम ऑल्टर, सुधीर दळवी, सुधीर पांडे, नीना कुलकर्णी, स्मिता जयकर, अनंत जोग असे सगळे कलाकार होते. आणि म्हणजे ते सगळेच माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. आणि आम्ही तंत्रज्ञ वयाने लहान होतो. परंतु साम्राज्याच्या सेटवर पण खूप छान खेळीमेळीचं वातावरण असायचं आणि खूप छान काम झालं साम्राज्यावर पण. आणि पहिल्या दिवशी मला आठवतंय ज्यावेळेला साम्राज्याचं शूटिंग मी लावलं तर त्यावेळेला मुहूर्ताचा क्लॅप द्यायला मी ऋषिकेश मुखर्जींना बोलवलं होतं, की हिंदी चित्रपट सृष्टीतले खूप मोठे आयकॉनिक डायरेक्टर. आणि त्याचं कारण ऋषिदांबरोबर मी ऑलरेडी एका सिरियलमध्ये काम केलं होतं. म्हणजे दादाजी डिरेक्टर होते आणि मी त्याच्यामध्ये लीड रोल करत होते. आणि त्यात अशोक कुमार होते, डॉक्टर लागू होते, जयराज होते आणि मी दादा मुनींच्या नातीचा रोल करत होते. तर त्यावेळेला म्हणजे मी असं गमतीने म्हणायचे सगळे अँटिक पीसेस आहेत आमच्या सेटवर इन्क्लुडिंग डायरेक्टर. कारण ऋषिदांचं वय त्यावेळेला 74 होतं. दादा मुनी 84, जयराजजी पण 84 आणि डॉक्टर लागू मस्ट बी इन हिज लेट 60s ऑर समथिंग. असे असे सगळे सगळे आजोबा लोक होते अवतीभोवती. बट आय हॅड रिअली एन्जॉयड वर्किंग विथ दादाजी ऍट दॅट टाइम. आणि ऋषिदांना सगळेच दादा दादा बंगाली म्हणून त्यांना दादा दादा म्हणायचे. पण सेटवर मी एकटी होते की मी ज्यांना दादाजी म्हणजे आजोबा म्हणूनच हाक मारायची. आणि तो एक असं छान बॉन्ड माझा ऋषिदांबरोबर झाला होता. आणि अर्थात ही सिनियरिटी म्हणजे अनक्वेश्चनेबल की राज कपूर पासून अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते रेखा खूबसूरत पर्यंत, नमक हराम, आनंद, एकापेक्षा एक त्यांचे गाजलेले चित्रपट. तर दादाजींनी मुहूर्ताचा शॉट दिला आणि माझं शूटिंग सुरू झालं. आणि पहिला शॉट विक्रमजींचा मला अजून आठवतोय. त्यांना कॉरिडॉरमध्ये फक्त चालायचा शॉट होता की ही कम्स आउट ऑफ अ रूम आणि नुसतं चालत 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 तर आणि ट्रॉली मी टाकली होती ना कॅमेरा वॉज फॉलोइंग हिम अँड ही वॉज कमिंग टुवर्ड्स द कॅमेरा आणि कॅमेरा रूम मध्ये गेला. ही केम इनसाइड द रूम अँड ही क्लोज द डोअर. असा तो सायलेंट फक्त शॉट होता. आणि मी त्या शॉटचे त्यांना 7 रिटेक द्यायला लावले पहिल्याच दिवशी. आणि न कंटाळता न चिडता, कारण प्रत्येक टेक झाल्यानंतर मी पुन्हा त्यांच्या जवळ जायची. मग मी म्हणायची विक्रमजी आता तुम्ही ज्या रूम मधून बाहेर आलात तिथे आता तुमची आई वारली, तुम्ही आत्ताच तिचे डोळे झाकलेत आणि तुम्ही बाहेर आलात. आणि ते रूम मधून बाहेर आलेत. आतमध्ये नीना कुलकर्णी म्हणजे त्यांची बायको, तिचा हुंदक्यांचा आवाज येतोय. आणि डॉक्टर नर्स ज्यांनी त्यांना शेवटच्या क्षणापुरती त्यांना त्यांचे प्रायव्हसी असावी म्हणून जे बाहेर होते ते आता दे आर गोइंग टुवर्ड्स द रूम अँड यू आर कमिंग अवे फ्रॉम द रूम. असा तो शॉट होता. म्हणजे त्याची इंटेन्सिटी एवढी होती. तर हो हो नाही नाही आपण पुन्हा करूया. आणि असं प्रत्येक टेक नंतर आय वॉज अगेन गिव्हिंग हिम अन इमोशनल इनपुट की मी म्हटलं विक्रमजी तुमची हयात असलेला हे एकच पालक होता. वडील ऑलरेडी लहानपणी गेले आणि आता आईही गेली. ती अनाथ होण्याची भावना ती पाहिजे. म्हणजे असं प्रत्येक वेळेला मी, कारण इतके छान गुणी कलाकार असतात तेव्हा यू डोंट वॉन्ट टू ऍक्ट अँड शो टू देम. परंतु त्यांना इमोशनल इनपुट मी प्रत्येक वेळेला की मला हवंय ते आउटपुट मिळत नाही ह्याचा अर्थच माझं इनपुट कुठेतरी कमी पडतं ऍज अ डिरेक्टर असं मला वाटायचं. आणि आय यूज टू कीप ऑन गिव्हिंग मोर इनपुट टिल आय वुड गेट व्हॉट आय वॉन्ट. आणि पहिल्या दिवशी इतकं आय वॉज सो ओव्हरवेल्म. एक शॉट झाला की दुसरा आणि एक टार्गेटेड एवढं काम आज संपायचं असं ठरवून मी चाललेली होते. तर शेवटी संध्याकाळी मग आम्ही फायनली थोडेसे स्नॅक ब्रेक दिला तेव्हा जरा बसलो. आणि मग मी तेव्हा विक्रमजींना विचारलं विक्रमजी कसं वाटतंय काम करायला. तेवढ्याला फार छान वाटतंय. सगळ्यात पहिलं म्हणजे तुझी पटकथेवर स्क्रिप्टवर जबरदस्त ग्रिप आहे. तू टेक्निकली चांगली क्लिअर आहे तुझ्या डोक्यामध्ये. प्रत्येक शॉट डिव्हिजन एव्हरीथिंग क्लिअर आहे. ती क्लॅरिटी असल्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला काम करायला खूप मजा येते. आणि मी स्वतः कलाकार आहे त्यामुळे मला माहितीये की ऍज अन आर्टिस्ट आमचे कशी मनोधारणा होते सेटवर गेल्यावर की डायरेक्टर चांगला असला की आपोआप कलाकार पण झोपून काम करतो. की डायरेक्टर इतका परफेक्शनिस्ट आहे म्हटल्यावर कलाकार सुद्धा आपल्या परीने बेस्ट द्यायचा प्रयत्न करतात. आणि दॅट इज व्हॉट वॉज हॅपनिंग ऑन द सेट्स ऑफ साम्राज्य. आणि हसत खेळत असलं तरी आमचं अत्यंतिक क्वालिटेटिव्ह काम तिथे होत होतं. आणि साम्राज्य ही माझी जी दिग्दर्शित केलेली मालिका होती ती म्हणजे ज्याला आपण पॉप्युलरिटी किंवा टीआरपी रेटिंग म्हणतो त्याच्यात इट वॉज ऑन द टॉप 10 टीआरपी रेटिंग.
आणि इट वॉज क्रिटिकली अक्लेम्ड सिरियल. सो आता आणि कारण पूर्वीच्या आता कसं डेली सोप असतात, त्यामुळे ते बिचारे रबरासारखे ताण ताण, म्हणजे एक एपिसोड असतो तो 5 एपिसोड पर्यंत ताणून त्याला ते दाखवतात आणि असं करून तो एक आठवडा काढतात. त्यावेळेला तसं नव्हतं. इट वॉज वन्स अ वीक एपिसोड आणि एखाद्या चित्रपटामधल्या प्रत्येक फ्रेम मध्ये जितकं डिटेलिंग केलं जातं तेवढ्या डिटेलिंगनी मी ते बनवत होते. म्हणजे त्यावेळेला आमचे आतंकी हातांचे दिग्दर्शक, त्यावेळेला ज्यांना मी स्क्रिप्टच्या बाबतीत गुरुस्थानी मानायची, तर ते सेटवर बघायला आले की ही काय करतीये, आणि ज्यावेळेला त्यांनी माझं शॉर्ट डिव्हिजन आणि कटिंग पाहिले तसं हळूच त्यांनी असं माझ्या खांद्यावर हात पकडले. ते म्हणाले, सुपर कट्स मारतीयस तू, कोणीही तुला येऊन अक्कल शिकवायला आला तर अजिबात ऐकू नकोस, तू करतेयस, जस्ट स्टे ऑन विथ युअर मॅटर. आणि दॅट वॉज व्हेरी नाईस अश्युरन्स कमिंग फ्रॉम अनदर सिनियर टू यू. आणि अशा पद्धतीने साम्राज्याचं काम खूप छान झालं. साम्राज्य मधले म्हणजे अनेक किस्से आहेत, त्यातला एक मजेदार किस्सा सांगते तुला साम्राज्याचा, की जसं मी म्हटलं तसं की मी स्वतः कलाकार आहे, त्यामुळे कलाकार हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि तो सेन्सिटिव्ह असतो म्हणूनच तो अभिनय किंवा त्या सेन्सिटिव्हिटीज मांडू शकतो कलेतून. आणि त्याच्याच बरोबर कुठंतरी त्याच्या आत एक लहान मूल पण असतं त्या प्रत्येक कलाकारामध्ये. आणि त्याला आम्ही काम करत असलेले कुठलेही कलाकार अपवाद नाहीत. आणि मला अजून आठवतंय, आम्ही सातबंगल्यातल्या एका बंगल्यामध्ये अंधेरीला शूटिंग करत होतो आणि तो अगदी समुद्रावर म्हणजे सातबंगल्यातल्या 7 ओरिजिनल बंगल्यातला तो बंगला आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला समुद्र आहे, सबंध ऍक्च्युली बीचवरच तो बंगला आहे. आणि त्याच्यात माझं मेजर लोकेशन होतं, माझे बरेचसे सीन सुरुवातीचे त्या बंगल्यात होते. तर त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी असे कम्फर्टेबल झालो होतो त्या टोपोग्राफीमध्ये आणि त्या बंगल्यामध्ये. आणि विक्रमजी, टॉम ऑल्टर, उर्मिला भट, अनंत जोग मेनली, आणि निशिगंधा वाड पण होती, तर यांचेच मेनली तिथे जास्त सीन होते. आणि विक्रमजी आणि टॉम ऑल्टर हे दोघं खूप जीवश्च कंठस्थ मित्र दाखवले होते, की ज्यांनी अगदी झोपडपट्टीपासून स्ट्रगल करून वर आलेत. आणि एक एका हॉटेल इंडस्ट्रीत शिरलाय आणि विक्रमजी आता म्हणजे बिझनेसमध्ये गार्मेंट मध्ये आपलं डेव्हलप करतायत. आणि तो पर्टिक्युलर सीन जो होता तो अगदी लाईट सीन होता. आणि बंगल्यात दुसऱ्या दिवशीचा सेट करायला म्हणजे आल्याबरोबर मला माझ्या कॅमेराने विचारलं राजेशने, की आजची आजचं मला जनरल लाइटिंग करून ठेवतो, फील्ड काय आहे मला सांगा. तर मग मी त्याला सांगितलं आज आपण इथून सुरू करतोय. आणि तो ते जनरल लाइटिंग करत असतानाच मी बघितलं की बाहेर आकाशामध्ये असे छान ढग आले होते. म्हणजे असा प्रखर सूर्यप्रकाश नव्हता आणि आमच्या दृष्टीने ढग असलेलं आभाळ म्हणजे बेस्ट आभाळ आउटडोर शूटिंगला, की ज्याला आम्ही फिल्टर टाकणं म्हणतो, बटर पेपर टाकतो तसं. ज्या वेळेला ढग येतात त्यावेळेला सूर्याच्या समोरच बटर पेपर पडला असं आम्ही म्हणतो. आणि त्यामुळे दॅट इज कन्सिडर्ड द बेस्ट लाइटिंग शूट करायच्या दृष्टीने. म्हणजे शार्प नसलं म्हणजे शॅडोज येत नाहीत डोळ्याखाली अशा ह्यानी. तर मी राजूला म्हटलं, राजू थांब थांब थांब, इथं आपण नंतर करू, आपण आज आधी बाहेर एक पटकन सीन करून टाकूया, की मस्त सॉफ्ट लाइटिंग आहे आणि सीन पण लाईट आहे. तर आता समुद्र पण छान, आता लाटा चालू आहेत, ओहोटी नाहीये, तर आपण इथंच करूया सीन. तर टॉम ऑल्टर आणि विक्रमजींच्या मध्ये तो सीन होता. आणि मुळात सीनचा कंटेंट असा होता की विक्रमजी हॅज फॉलोन इन लव्ह विथ नीना कुलकर्णी. आणि विक्रमजींचं कॅरेक्टर अतिशय सिरियस आणि फोकस्ड, आपल्या बिझनेसमध्ये हे करणारं वगैरे. आणि टॉम ऑल्टरचं कॅरेक्टर एकदम फ्लॅम्बॉयंट असा, एकदम असा भरभरून आयुष्य जगणारा आणि मुलींना इम्प्रेस मारण्यासाठी असं काही करेल असा असा टॉमजींचं कॅरेक्टर होतं. आणि म्हणजे टॉमच्या लक्षात आलंय की हा तिच्या प्रेमात आहे आणि तो सांगतो की अरे तू तिला सांग ना की आय लव्ह यू म्हण ना, तू तेवढ्याला काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस, ती माझ्यावर प्रेम करत नसेल तर म्हणजे माझा पोपट होणार नाही का, मी असं कसं तिला सांगू आय लव्ह यू. तर म्हणतो अरे ऐसा नाही यार, फूल लेके जाओ, कुछ गिफ्ट लेके जाओ, प्यार से गिफ्ट देके, असं म्हणून तो त्याला गळ घालायचा प्रयत्न करतोय की तू तिला सांग, आपल्या भावना व्यक्त कर तिच्याकडे. असं तो मी एक छान हलका फुलका सीन लिहिला होता. आणि हे दोघं आले, तर आल्यावर मी म्हटलं दोघांना की आप जल्दी से रेडी हो जाओ, आपल्याला बाहेर आभाळ आहे तोपर्यंत आपल्याला बाहेर एक सीन उडवायचा आहे. आणि मी त्या दोघांना म्हटलं की म्हणजे समुद्राकडे कॅमेरा तोंड करून नव्हता, तर समुद्र आणि जमीन असा व्हर्टिकल कॅमेरा मी लावलेला होता. म्हणजे एका बाजूला फ्रेम मध्ये समुद्र आणि दुसऱ्या बाजूला
जमीन असं होतं. आणि मी त्यांना म्हटलं होतं की साधारण तुमचं पाऊल बुडेल, अनवाणी तिथे चप्पल बिप्पल नाहीच, म्हटलं पाऊल बुडेल इतक्याच फक्त पाण्यामध्ये असे चालत चालत कॅमेराकडे येता येता गप्पा मारत या, की तो ओव्हरऑल इट वॉज लुकिंग व्हेरी प्रिटी, की एका बाजूला अशा लाटा उधळत होत्या आणि असं छान सॉफ्ट लाईट मध्ये होता. तर बरं बरं असं म्हणून त्यांनी सुरू केलं. आणि मी त्यांना म्हटलं कुठल्याही परिस्थितीत आपल्या हा सीन डब करावाच लागणार आहे, कारण जरी त्यांना कॉर्डलेस वायर्ड जरी असले तरी समुद्राचा लाटांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, तर म्हटलं त्यामुळे ते डिस्टॉर्शन होणारच आहे. फक्त जोरात बोला म्हणजे तुम्हाला डब करताना तुमचे डायलॉग ऐकू येतील, असं म्हणून मी त्यांना सीनला सुरुवात केली. तर हे दोघं जी मस्ती करायला सुरुवात केली त्यांनी त्या सीनच्या निमित्ताने, आणि त्यांना मी म्हंटल होतं की एक पाऊल बुडेल इतकंच पाण्यामध्ये राहा, आणि बहुतेक त्यावेळेला भरती सुरू झाली होती त्यामुळे पाण्याची लेव्हल वाढायला लागली होती. तर बरं अरे पाण्याची लेव्हल वाढली तर तुम्ही पण हला ना तिकडे, थोडे जमिनीकडे जाणं, नाहीतरी कॅमेरा त्यांना पॅनच करणार होता. तर ते हल्लेच नाहीत आणि ते तिथंच त्या पाण्याची लेवल वाढत वाढत होती तरी कशीच चालत चालत चालत, आणि मग त्याचा 1 टेक 2 टेक करता करता शेवटी पाणी गुडघ्यापर्यंत आलं तरी सुद्धा ह्यांचं त्यांच्यात मस्ती चालूच होती. तर त्यांचं तो एकदम रागरंग बघूनच मी, माझे प्रोडक्शन मॅनेजर त्यांचं पण नाव राजूभाईच होतं, तर मी म्हटलं राजूभाई जरा इधर आइए, मी त्यांच्या कानात काहीतरी बोलले, म्हटलं आप जाओ पहिले. आणि नंतर मग संबंध फायनली आमचा जेव्हा तो सीन झाला तर हे दोघं कमरेपर्यंत भिजले होते आणि मस्ती, भरपूर मस्ती केली होती. म्हणजे आता ते दोघंही वयाने माझ्यापेक्षा मोठे होते. आणि तो शॉट झाल्यानंतर असे मस्तपैकी कमरेपर्यंत ओले झालेले विक्रमजी म्हणतात, आता आज पॅकअप, चड्डी ओली झाली. मी त्यांना म्हणतात पॅकअप नाही, नवीन चड्डी आलेली आहे. सो मोठे मोठे कलाकार सुद्धा कसे मनाने लहान मुलं असतात आतमध्ये कुठेतरी, त्याचं एक उत्तम उदाहरण. आणि ते जेव्हा पाण्यात भिजायला लागले तेव्हाच मला माहिती होतं व्हेअर दिस इज हेडिंग. आणि म्हणून मी माझ्या, कारण निर्माती पण मीच होते त्यामुळे तेही निर्णय मीच घेणार होते. सो आय डिडंट हॅव टू वेट फॉर द प्रोड्युसर टू टेक अ डिसिजन ऑन दॅट. तर मी त्या माझ्या प्रोडक्शन मॅनेजरना बोलवलं होतं, म्हटलं जाऊन त्यांच्या मेकअप मॅनना विचारा आणि त्यांच्या अंडर गार्मेंट्स कुठले काय वापरतात त्याचे साईजेस द्या आणि ताबडतोब मार्केटमध्ये जाऊन घेऊन या. तर त्यावेळेस ते आमचा सीन संपला त्यावेळेस त्यांचे अंडर गार्मेंट्स रेडी होते. मला विक्रमजी सोडत नाही यार, बॅकअप करू देत नाही. सो असे खूप गंमत जम्मत किस्से साम्राज्याच्या सेटवर आमचे झालेत, पण हा सगळ्यात हिलेरियस आणि मजेदार किस्सा होता. सो दॅट्स वाय आय शेअर्ड दॅट विथ यू. विक्रमजीतच्या बाबतीत मी म्हणेन की आय वॉज सो स्ट्रिक्ट विथ हेम, कारण ते माझा मेन रोल, त्यांच्यावर मदार होती, त्यांचा सगळ्यात सुंदर आणि मेन रोल होता. आणि त्यावेळेला ते इतक्या मल्टिपल शिफ्ट मध्ये इतके त्यांनी प्रोजेक्ट साईन करून ठेवले होते, तर ते रात्री पुण्याला जाऊन शूट करायचे आणि सकाळी पुण्यावरून येऊन माझ्या सेटवर यायचे. तर ते असे इतके असे दमलेले असायचे, डोळ्यात अशी एवढी झोप असायची त्यांच्या, आणि मी इतकी चिडायची. आणि मग एकदा मी त्यांना म्हटलं, विक्रमजी तुम्ही चांगले नट आहात म्हणून तुम्ही झोपेत ऍक्टिंग केलं म्हणजे मला कळत असं नाहीये, मला कळतंय तुम्ही झोपेत ऍक्टिंग करताय. तर मग ते असे गप्प बसायचे. म्हटलं काही नाही, एक तर म्हटलं तुमचं वजन वाढलेलं आहे, नथिंग डुईंग. मग मी त्यांना सेटवर स्पॉट बॉईजना सांगायचे, इनको खाली सॅलेड खिलाव, आणि म्हटलं लवकर ते सॅलेड खा आणि उरलेल्या लंच ब्रेक मध्ये तुम्ही झोपा, तुम्हाला झोपेची गरज आहे. सो परंतु म्हणजे तो ज्याला आपण टफ लव्ह म्हणतो तसं होतं ऍज अ डायरेक्टर म्हणून, की आय वॉन्टेड द बेस्ट आउट ऑफ इट, आणि ते ऑब्व्हियसली त्यांना कळत होतं आणि ही लव्ड इट. त्यामुळे खूप छान आमच्यामध्ये एक आर्टिस्ट आणि डायरेक्टरचा जो बॉन्ड असतो तो खूप सुंदर बॉन्ड त्यावेळेला सगळ्याच कलाकारांबरोबर माझा निर्माण झाला. इवन स्मिता जयकर ची एंट्री आमच्या सेटवर 7व्या 8व्या एपिसोड मध्ये होती. सुरुवातीपासून स्मिता ताई नव्हती. आणि ज्या वेळेला स्मिताची एंट्री होती त्यावेळेला मी माझ्या असिस्टंटला पाठवलं, ज्या वेळेला शी रिपोर्टेड ऑन अवर सेट्स पहिल्या दिवशी शूटिंगच्या वेळेला. तर मी म्हटलं त्यांना सीन नेऊन दे, स्मिताजींना कळू दे की आज आपण कुठला सीन करतोय. तर तो सीन घेऊन गेला आणि स्मिताजींनी सीन वाचला आणि ते म्हणाले काय सुंदर सीन आहे रे. म्हणजे त्यांनी पहिल्या सीन वाचल्याबरोबर त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली. ते म्हणाले कोण आहे रे रायटर. तर त्यांनी अगदी अभिमानाने सांगितलं, कारण तो माझ्या नृत्याच्या संस्थेतला तो माझा विद्यार्थी होता, मयुरेश त्याचं नाव, की जो माझा डान्स स्टुडंट पण होता आणि इथं पण असिस्टंट म्हणून काम करत होता. तर त्यांनी अगदी अभिमानाने सांगितलं आमच्या ताईनी लिहिलेलं आहे. तर स्मिता ते चल रे काहीतरी काय बोलतो, हे बाईनी लिहिलेलं स्क्रिप्ट नाहीये, असं तिने त्याच्यावर रिॲक्ट केलं.
तर ही फेल्ट सो ऑफेंडेड, स्मिताजी हा सीन माझ्या समोर ताईने ऑफिसात लिहिलेला आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्याचं कारण ज्या पद्धतीने मी डायलॉग लिहिले होते की विक्रम गोखले आणि टॉम अल्टर यांच्या दोघांमधला तो संवाद होता आणि टॅक्सी येऊन थांबते, टॅक्सीमध्ये ऑलरेडी विक्रमजी बसलेत आणि टॉम अल्टर येऊन बसतात आणि ही जस्ट पिक हिम अप फ्रॉम द हिज हॉटेल प्लेस आणि तो काय रे कुठं जायचं आज अचानक कसं काय बोलवलंस? तर ते म्हणाले नाही तुझ्या इंटरेस्टची गोष्ट आहे असं वाटलं म्हणून असं वाटलं तुलाही घेऊन जाऊया. म्हणलं अच्छा हम कहाँ जा रहे? तर विक्रमजी म्हणतात हम फैशन शो देखने जा रहे हैं. तो अरे वाह मैंने मुझे पता नहीं था तुम इतने रंगीन मिजाज के हो गए. तर विक्रमजी म्हणतात नहीं नहीं वो मेरे काम की बात है गारमेंट फैक्ट्रीज के लिए मैं फॅशन देखूंगा मैं ड्रेसेस देखता हूँ तुम फेसेस देखो असं विक्रमजी म्हणतात. तर त्याच्यावर टॉम मेक्स अ फेस एंड ही सेज सिर्फ फेसेस आणि विक्रमजी गिव्स हिम अ लुक अच्छा जो देखना है वो देखो असं मी ते डायलॉग्स लिहिले होते आणि दॅट्स वाय स्मिता जयकर शी थॉट की probably this is not written by a woman but this should be written by a guy, this must be written by a guy. So it was a म्हणजे basically when you accept the work is a qualitative work ही ज्या वेळेला कलाकारांनाही खात्री असते त्यावेळेला ते सगळेच जण ते एन्जॉय करायला लागतात आणि म्हणजे इतकं की त्यावेळेला मला चक्क काही रायटर्स फोन करून सांगायचे वो आपका डायलॉग हमने चुराया हमारे स्क्रिप्ट के लिए वगैरे इतकं चालायचं आणि इतके तो साम्राज्याचे डायलॉग्स आणि पटकथा वेर व्हेरी वेल रिसीव्ड बाय एव्हरीबडी. वाव, अमेझिंग. तुमच्याकडे म्हणजे असा अनुभवांचा खजिना आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण इतके सुंदर आणि इतके छान छान अनुभव आम्हाला ऐकायला मिळालेत आज. खरंच खूप मजा आली. आता शेवटचा एक राऊंड आपण अगदी छोटासा रॅपिड फायर राऊंड काइंड ऑफ आहे आणि तुम्हाला रॅपिड फायर प्रश्न मी विचारणार आहे. तर या राऊंड मधला पहिला प्रश्न तुम्हाला असा, तुम्हाला चॉईस करायचा दिस ऑर दॅट. तर नृत्य की अभिनय? असं सिलेक्ट करणं चुकीचं आहे कारण अभिनय हा नृत्यातलाच एक भाग आहे आणि नृत्य हे मला ऑक्सिजन आहे आणि अभिनय ही माझी पॅशन आहे. क्या बात आहे. नाही. आणि अभिनय की लेखन आणि दिग्दर्शन? निर्विवाद लेखन आणि दिग्दर्शन. वाव. मालिका की चित्रपट? वाव. आणि तुमच्या रिलॅक्स टाइम मध्ये तुम्हाला काय करायला आवडतं, वाचन का लेखन? दोन्ही, परंतु लेखन इज अ क्रिएटिव्ह प्रोसेस आणि वाचन म्हणजे एखादं चांगलं पुस्तक की ज्याच्यामुळे माझ्या क्रिएटिव्हिटीला अजून जर चालना मिळणार असेल तर मग ते नुसतं वाचनच नाही तर उत्कृष्ट चित्रपट ज्याला आपण माइलस्टोन मूव्हीज म्हणतो की जे टेक्निकली अप्रतिम बनवलेले आहेत म्हणजे टायटॅनिक सारखे चित्रपट आहेत किंवा असे अगणित म्हणजे आता तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा इतके गुणी एकापेक्षा एक एक दिग्दर्शक आहेत. तर अशांचे चित्रपट किंवा इंग्लिश चित्रपट म्हणजे नुकताच मी आता चित्रपट एक पाहिला मॉर्गन फ्रीमनचा आय डोंट नो हाऊ आय मिस्ड इट पण अतिशय छान चित्रपट होता. सो असं काहीतरी अत्यंतिक उच्च दर्जाचं चांगलं फिल्म मेकिंग बघणं हे सुद्धा माझ्या फावल्या वेळातला आवडते उद्योगांपैकी एक आहे. वाव. आणि शेवटचा प्रश्न असा की अमेरिका की भारत? कुठल्या अर्थाने? नो दॅट इज अ ओपन क्वेश्चन. अमेरिका की भारत? व्हॉट वुड यू चूज? भारत माझ्या रक्तात आहे, भारत माझ्या अणुरेणूत आहे आणि आज भारताची छबी किंवा भारत म्हटल्यावर जो भारत पुढे येतो त्या भारताशी मी रिलेट नाही करू शकत. मी जो भारत म्हणतेय तो भारत की ज्याची सभ्यता आणि जी संस्कृती पूर्वापार आलेली आहे ज्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि जी आता मला भारतात दिसत नाही, शोधावी लागते, जी सहजपणे नाही दिसत. तर दुर्दैवाने तो भारत नाही. तर उच्च सभ्यता आणि संस्कृती ज्याचा सार्थ अभिमान मी बाळगते आणि जो माझ्या कणाकणात माझ्या अणुरेणूत आहे, जो माझ्या हृदयात आहे तो भारत. परंतु उत्तम राहणीमान, उत्तम सामाजिक दर्जा किंवा आपण जे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या बदल्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जे देतं आणि झिरो करप्शन किंवा जिथे मी पोलिसाला सुद्धा प्रश्न विचारू शकते किंवा जजला सुद्धा जिथे ट्रॅफिक तिकीट मिळालं म्हणून उभं राहिल्यानंतर एखादा माणूस खडसावू शकतो म्हणजे हे माझ्याच लाईफ पार्टनरच्या बाबतीत झालं होतं की तो म्हणाला जजला की तू मला 10 10:30ची वेळ दिली होती आणि तुम्ही मला ट्रॅफिक तिकीटच्या या ऑफेन्ससाठी
प्रत्यक्ष हिअरिंगला तुम्ही 11:30ला घेतलं, माझा 1 तास तुम्ही वाया घालवला. तर जज म्हणाला, मी तर बसलेलो नाही ना, मी बाकीच्या पण केसेस घेतोय ना. तो म्हणाला, हो, परंतु दॅट इज युअर जॉब. मी बिझनेसमॅन आहे, माझं काम आहे, माझी मीटिंग मी मिस केली, मी जे टॅक्स भरतो त्याच्यातून तुझा पगार दिला जातो. हे फक्त अमेरिकेतला नागरिक बोलू शकतो आणि म्हणून मला या देशाचाही अपमान. क्या बात, क्या बात. व्हेरी नाईस. खूप मजा आली आज तुमच्याशी गप्पा मारून. इतके सुंदर अनुभव, वेगवेगळे अनुभव आज आम्हाला ऐकायला मिळाले आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमचा हा अमूल्य वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या. त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद आणि आम्हाला नक्कीच खूप आनंद झालाय. मलाही माझे हे छोटे छोटे गमतीदार किस्से शेअर करायला खूप मजा आली. थँक्यू सो थँक्यू थँक्यू सो मच. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? अर्चनाच्या दिलखुलास गप्पा, तिचं अंतःकरण उकलून दाखवणारे निहारिकाचे प्रश्न आणि त्याच्यावर तिने दिलेली सुटसुटीत उत्तरं. आय एम शुअर की तुम्हाला हे सर्व कार्यक्रम अत्यंत आवडत असतील. पुढच्या रविवारी पुन्हा भेटू एका अशाच पर्सनॅलिटीला. पण तोपर्यंत बघत राहा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करत राहा आणि लाईक करत राहा जागर मराठी अस्मितेचा.